कसे आहात आपण? मजेत ना? लॉकडाऊनच्या या काळात सर्वजण किंवा आपल्यापैकी बहुतेक जण घरी असणार. मित्रांनो, लॉकडाऊन जरी असला तरी आपलं डोकं लॉकडाऊन नाही झालेलं. आपल्या सर्वांचं डोकं अतिशय वेगाने चालतंय, अतिशय शाबूत आहे आणि अतिशय विचारपूर्वक आपण विचार करत आहातच निश्चितपणे. आपल्याला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. जोपर्यंत बाकी आपले सगळे मंडळी इथे जॉईन होतात, आपल्याबरोबर जोडून जात आहेत, तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेन. माझाच अनुभव आहे. अनुभव आहे मोठे भाऊ जे आपल्या कंपनीचे जे आदरणीय संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबरचा. मित्रांनो, ही गोष्ट साधारणपणे 7-8 वर्षापूर्वीची आहे. ज्यावेळेला मी 8-10 वर्ष कदाचित झाले असतील, 15 वर्ष झाले असतील, कंपनीमध्ये मी नवीन नवीन जॉईन झालेलो होतो आणि मला मोठ्या भावांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्याबरोबर बसून मला एक कहाणी जलसंधारणाची म्हणून आपण जे पाणलोटाचं जे काम केलं त्याच्या संदर्भातलं काम आम्ही करत होतो. एक दिवस मी आलो नेहमीप्रमाणे, त्यांच्या ऑफिसमध्येच काम चालू होतं. बघितलं तर मोठे भाऊ भवरलाल जैन हे बाजूच्या लायब्ररीमध्ये बसून काम करत होते. त्यांनी सगळे पुस्तकं खाली काढलेले होते. अस्ताव्यस्त सगळं पुस्तकं बसून त्याच्यावरती लेबलिंग, नंबरिंग सगळं काम करत करत बसलेले होते. लायब्ररीयन त्यांच्याबरोबर होते. मला थोडंसं आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या कंपनीचे चेअरमन आणि लायब्ररीमध्ये बसून काम करतायत. मी आतमध्ये आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, जोशी म्हणायचे, मला जोशा म्हणायचे तसं ते. मला म्हणाले, जोशा ये तू मला मदत करू लाग. ठीक आहे म्हटलं भाऊ. थोडीशी नाराजी माझ्या चेहऱ्यावरती त्यांना दिसली. एक इंजिनियर माणूस लायब्ररीमध्ये पुस्तकांचं काय अरेंजमेंट करायची सांगत होतो. नाराजीने का होईना त्यांना ना कसं नाही म्हणणार म्हणून मी काम करायला लागलो. झालं, दुपारपर्यंत आम्ही काम केलं. दुपारी जेव्हा आम्ही परत आमच्या कामासाठी बसलो त्यानंतर भाऊंनी मला एक गोष्ट सांगितली. मला म्हणाले, जोशी तुला मी माझं एक सिक्रेट सांगतो, माझ्या यशाचं रहस्य सांगतो. मला अतिशय आनंद झाला. एवढा मोठा माणूस, एवढ्या मोठ्या कंपनीचे चेअरमन आणि त्यांच्या यशाचं रहस्य मला सांगायला तयार झाले. मी अतिशय म्हणजे खुर्चीत असे उडालोच. म्हणलं, सांगा भाऊ. मला म्हणाले, जोशी तुझ्या चेहऱ्यावरची नाराजी मी वाचत होतो जेव्हा लायब्ररीमध्ये आपण पुस्तकाचं काम करत होतो तेव्हा. आणि तुला मी सांगतो माझ्या यशाचं रहस्य काय आहे. माझ्या यशाचं रहस्य आहे चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं मी कधीच सोडत नाही. मित्रांनो, ही फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि मला लगेच कळलं की भाऊ पुस्तकांसाठी एवढे का धडपडत होते. चांगली पुस्तकं त्यांना सांभाळून ठेवायची होती, ती परत परत वाचायची होती. मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो, लॉकडाऊनच्या या काळामध्ये आज तर मी अतिशय लकी आहे, कारण आपल्यासारखे अतिशय योग्य सुयोग्य असे मित्र माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. म्हणजे चांगली माणसं जोडल्या गेल्याचा योग मला आज मिळाला. चांगली पुस्तकं निश्चितपणे आपण वाचतच असाल. मित्रांनो, या 2 गोष्टी आयुष्यामध्ये जर केल्या आणि आता आपल्यापाशी वेळ आहे, लॉकडाऊनचा हा काळ आहे, आपल्यापाशी वेळ आहे, आपण सर्वजण चांगली पुस्तकं वाचू शकतो. चांगल्या माणसांना अगदी इमोशनल कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतात, सोशल डिस्टन्सिंग आहे, इमोशनल डिस्टन्सिंग तर नाहीये. आपण कॉन्टॅक्ट करू शकतो, त्यांच्याशी चर्चा करू शकतो. ज्यांच्याजवळ आजपर्यंत वेळ नव्हता किंवा आपल्यापाशी ज्या लोकांसाठी वेळ नव्हता त्या सर्व लोकांसाठी आपल्याला आज वेळ देता येतोय. मित्रांनो, फार मोठी गोष्ट आहे. तर याबरोबरच आजच्या आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया. मला आशा आहे की आपल्यापैकी बरेच जण आता जोडले गेलेले आहेत आणि मी आपल्याला रिक्वेस्ट करू इच्छितो, विनंती आहे आपल्याला की हा जो सेमिनार आहे हा अतिशय महत्वाचे विषय आहेत. 2 दिवस आपण या विषयावर बोलणार आहे. याआधी 2 दिवस हिंदीतून हे सेमिनार झालेले आहेत आणि तोच विषय आज मराठीतून आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आपण आज तो विषय मराठीतून मांडत आहोत. तो विषय म्हणजे ठिबक सिंचन पद्धती किंवा मायक्रो इरिगेशन सिस्टीमचं इन्स्टॉलेशन किंवा उभारणी कशी करायची. आणि उद्याच्या भागात आपण बोलणार आहोत ठिबक सिंचन पद्धतीचं मेंटेनन्स कसं करायचं. तर मित्रांनो, ठिबक सिंचन पद्धतीचे ज्यावेळेस आपण बोलतो किंवा ठिबक सिंचन पद्धतीबद्दल ज्यावेळेस विचार करतो आपण,
बऱ्याचदा असं सांगितलं जातं की ठिबक सिंचन पद्धती, कदाचित आमच्या इंजिनियरकडून आपण ऐकत असाल किंवा आमचे लोक आपल्यास प्रेझेंटेशन करत असतील, आमचे ॲग्रॉनॉमिस्ट सांगत असतील किंवा आपण इतरत्र बघतही असाल की याच्यामुळे प्रचंड प्रमाणात फायदा झालेला दिसतोय, उत्पादनात वाढ झाली आहे, पाण्याची बचत तर डेफिनेटली आहे, खतांची बचत होते, अनेक फायदे आपल्याला दिसत आहेत. आणि नेमकं आपल्या शेतामध्ये ही संच लावला सगळ्यांचं बघून, तर त्यावेळेला हे फायदे दिसत नाहीये का? बऱ्याचदा असं वाटत असेल कदाचित आपल्याला की मला हे फायदे का नाही दिसत आहे. तर कारण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आज. मित्रांनो, एक सफल ठिबक सिंचन पद्धती ही 4 स्तंभांवरती आधारित आहे. 4 खांबांवरती आधारित ही सफल ठिबक सिंचन किंवा 4 महत्वाचे त्याच्यामध्ये घटक आहे ज्याच्यावरती ठिबक सिंचन पद्धतीची सफलता अवलंबून आहे. सर्वात पहिला घटक आहे उचित डिझाईन किंवा चांगलं डिझाईन. हे जे माझं प्रेझेंटेशन आहे मित्रांनो, हे हिंदी मधलं आहे आणि मी मराठीत बोलणार आहे, ज्याच्यामुळे आपण काही हिंदी बांधवांपर्यंत पण सहजपर्यंत पोहोचू शकू. तर आपण बोलतो 4 स्तंभ कोणते. तर पहिला स्तंभ आहे उचित डिझाईन, चांगल्यातलं चांगलं डिझाईन. आपल्या ठिबक संचाचं डिझाईन अतिशय योग्य असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा एक प्रश्न असतो मनामध्ये की माझी इनलाईन, मला 16 मिलीमीटरची इनलाईन वापरू का 12ची वापरू का 20ची वापरू, कोणती वापरू? मी 4 लिटरचा ड्रिपर घेऊ, 2चा घेऊ, कोणता घेऊ? मी 50 सेंटीमीटर अंतरावर ठेवू का 40 ठेवू का 30 ठेवू, कोणता ठेवू? माझी इनलाईन ही 60 मीटर किंवा 100 फूट जाईल का 200 फूट जाऊ शकते, कशी जाणार? तर हे डिझायनरचं काम आहे. हे डिझायनर आपल्या शेताचं योग्य प्रमाणे मोजमाप करून त्याच्याप्रमाणे डिझाईन करत असतो. ठिबक सिंचन पद्धतीला आपण टेलर मेड सिस्टीम म्हणतो. टेलर माहिती आपल्याला, टेलरकडे तुम्ही जातात, शर्ट पीस घेऊन जातात, पॅन्ट पीस घेऊन जातात, त्याला म्हणतात माझ्या मापाचा शर्ट शिवून दे बाबा. तो तुमचं माप घेतो आणि त्याच्या मापाचा शर्ट तुम्हाला शिवून देतो. म्हणजे काय करतो, तुमच्या मापाप्रमाणे डिझाईन केला गेला टेलर मेड शर्ट आहे तुमचा, बरोबर आहे. असंच प्रत्येक संचाचं डिझाईन हे टेलर मेड असतं. हे आज एक 5 एकरचं क्षेत्र आहे त्याच्यासाठी असलेलं डिझाईन हे दुसऱ्या 5 एकरच्या क्षेत्रासाठी लागू होईल का? कदाचित लागू होणार नाही. त्याच्यामुळे तो टेलर मेड आहे. त्याच्यासाठी ते योग्य डिझाईन करणं आवश्यक आहे, कारण योग्य रीतीने पाणी सगळीकडे पडायचं असेल तर डिझाईन योग्य असणं आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा स्तंभ आहे त्याच्यामध्ये, डिझाईन योग्य असलं तरी सामग्रीची गुणवत्ता अतिशय उच्चतम गुणवत्तेचं सामग्री आपल्यापाशी असली पाहिजे. ठिबक सिंचनासाठी लागणारं जे मटेरियल आहे हे चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. आणि याबाबत तर खात्री बाळगा, कारण आपण जैन इरिगेशनचे ग्राहक आहात आणि जैन इरिगेशनशी संबंधित आहात, म्हणजे आपल्याला डोळे झाकून चांगल्या गुणवत्तेचंच मटेरियल आपल्याला मिळणार आहे. तिसरा महत्वाचा घटक आहे चांगल्या रीतीने त्याची स्थापना किंवा उभारणी करणं. डिझाईन फार सुंदर केलेलं आहे, योग्य केलेलं आहे, हायड्रॉलिकली आपण ज्याला म्हणतो अतिशय प्रॉपर कॅल्क्युलेशन्स केलेले आहे, गुणवत्तेचं मटेरियल आहे, पण उभारलंच चांगलं नाहीये, व्यवस्थित नाहीये. ठिकठिकाणी लिकेजेस होत आहेत, पाणी कुठेतरी गळतंय, तो पाईप सारखा चोक होतोय किंवा काहीतरी अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यामध्ये. याचा अर्थ डिझाईन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तर डिझाईन योग्य रीतीने असणं अतिशय आवश्यक आहे. उभारणी योग्य रीतीने असणं अतिशय आवश्यक आहे. आणि चौथा महत्वाचा स्तंभ आहे अतिशय योग्य रीतीने आपल्या संचाची करत असलेली देखभाल. आपण ही देखभाल योग्य रीतीने करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ठिबक सिंचन पद्धतीचा हा आराखडा आपल्या समोर मी दाखवत आहे. हा आपल्यासाठी काही नवीन नाहीये. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कोणते कोणते घटक आहे याचा आपण विचार करू आणि या प्रत्येक घटकाचं उभारणी योग्य रीतीने कशी केली जाऊ शकते याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिले येतो पंप. पंपाद्वारे पाणी पुढे जातं फिल्टर स्टेशन मध्ये. फिल्टर मध्ये हे पाणी गाळलं जातं, कारण पाण्याची क्वालिटी आपल्या हातात नाहीये, पाणी वेगवेगळ्या क्वालिटीचं येतं. फिल्टर मध्ये हे पाणी गाळलं जातं आणि गाळून हे पाणी पुढे जातं मेनलाईन कडे. याआधी आपल्याला संचामध्ये काही खतं द्यायची असतील तर त्यासाठी फर्टिलायझर टँक किंवा वेंचुरी असे फर्टिगेशन इक्विपमेंट ज्याला म्हणतो आपण, खतं देण्यासाठीचे जे काही सामग्री आहे ते एक घटक आहे, महत्वाचा घटक आहे. त्यानंतर मेनलाईन ही सगळ्या फील्ड्सला आपलं जे क्षेत्र असतं, मोठं क्षेत्र असतं 10 एकर 20 एकरचं, त्याला आपण एकाच वेळेला भिजवत नाही. आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करतो आणि एक प्लॉट आपण भिजवतो. कारण काय असतं की एका छोट्या तुकड्याला भिजवायला लागणारं पाणी कमी लागतं, त्याच्यामुळे लागणारा पाण्याचा प्रवाह कमी लागतो.
त्याला लागणारं प्रेशर कदाचित तिथे मेंटेन असतं आणि त्याच्यामुळे त्याला लागणाऱ्या पंपाची कपॅसिटी आपल्याला कमी लागते. सगळेचे सगळे क्षेत्र एकदाच भिजवायचं म्हटल्यानंतर मोठ्या कपॅसिटीचा पंप लागेल. तेच जर छोटंसं क्षेत्र एका वेळेला भिजवून मी हळूहळू एक 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 टप्प्याटप्प्याने भिजवत जातो तर मला छोटा पंप लागू शकतो. म्हणून आपलं मेन लाईन ही जे छोटे छोटे प्लॉट्स आपण करतो त्याला जोडणारी जी लाईन आहे, पाईपलाईन आहे, तिला मेन लाईन म्हणतात. ती मेन लाईन ही पीव्हीसी किंवा एचडीपी ची असते. सहसा पीव्हीसी चीच असते भारतभरात सगळीकडे. फक्त जे थंड प्रदेश आहेत म्हणजे हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, जिथे पाण्याचा बर्फ पाईपलाईन मध्ये जमू शकतो अशा ठिकाणी फ्लेक्झिबल मटेरियल जे आहे, जास्ती स्ट्रेंथ असलेलं, ते म्हणजे एचडीपी मटेरियल, ती मेन लाईन म्हणून वापरली जाते. त्यानंतर येते सबमेन. सबमेन म्हणजे मेन लाईन मधून प्रत्येक जे प्लॉट आहेत आपले त्या प्लॉटला जोडणारी लाईन, पाईपलाईन. सबमेन वरती सबमेन वॉल असतो, शेवटी एक फ्लश वॉल असतो आणि तिथून मग लॅटरल निघतात. सबमेन वरतून आपले जे पिकाचं अंतर आहे किंवा दोन ओळीतलं जे अंतर आहे त्या अंतरानुसार लॅटरल्स तिथे आपण अंतरलेले असतात. तर मित्रांनो, ही थोडक्यात अगदी मी तुम्हाला ठिबक सिंचन पद्धतीमध्ये वेगवेगळे घटक कोणते आणि त्याचं महत्व थोडक्यात सांगितलंय. आता आपण विस्तारपूर्वक त्याच्याबद्दल बोलूया आणि हे बोलत असताना आपण याबद्दल पण चर्चा करूयात की याची उभारणी योग्य रीतीने कशी करणं आवश्यक आहे, काय काय छोट्या छोट्या गोष्टींची, छोट्या छोट्या बाबींची आपल्याला खात्री करणं आवश्यक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं ही माझी आपल्याला विनंती आहे. आता आपण मुख्य विषयाच्या मुख्य भागाकडे वळत आहोत, ते म्हणजे इन्स्टॉलेशन. सर्वप्रथम आपण ठरवलं की आपल्याला एक ड्रीप इरिगेशन सिस्टीमचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. आपण डिझाईन करून घेतलेलं आहे कोणाकडून, किंवा आमच्या डीलरने किंवा आमच्या इंजिनियरकडून आपल्याला डिझाईन मिळालेलं आहे आणि आपण मटेरियल मागवलेलं आहे आणि हे मटेरियल शेतात आपल्या पोहोचलेलं आहे. तर आपल्याला काय काय बघणं आवश्यक आहे? डिझाईन सुरू किंवा इन्स्टॉलेशन सुरू करण्याच्या आधी सर्वप्रथम पहिले जे डिझाईन तुम्हाला मिळालेलं आहे ते डिझाईन कडे बघा. कशी पाईपलाईन जाणार आहे, कोणत्या मार्गाने जाणार आहे, कधी कशी टाकली जाणार आहे, किती अंतरावर टाकली जाणार आहे, कोणत्या साईजचे पाईप टाकले जाणार आहे, याचं सर्व नोंद करा. कारण हे फार महत्वाचं आहे. हे डिझाईन बरोबर तुमच्यापर्यंत आहे किंवा नाही याची खात्री करा. कारण बऱ्याचदा काय असतं, ठिबक सिंचनाचं लाईफ जे असतं, आयुष्य जे असतं 5 वर्ष 10 वर्ष असतं. आता 5 किंवा 10 वर्षानंतर पाईपलाईन कुठून गेली हे आठवणार नाही. जमिनीचं चित्र बदलून जातं. तुम्ही अजून आजूबाजूचं क्षेत्र विकत घेतलेलं असेल तर जी पाईपलाईन बांधावरून गेलेली होती ती आता मध्यभागी आलेली असणार. तर अशा वेळेला याची नोंद कुठेतरी असणं आवश्यक आहे आणि ते योग्य रीतीने डिझाईन केलं गेलं की नाही याची नंतर जर खात्री करायची असेल तर तुमच्यापाशी एक योग्य आराखडा, एक प्लॅनिंग, एक डिझाईन असणं आवश्यक आहे. दुसरं, मटेरियल जे आलेलं आहे ते मटेरियल योग्य, जे काही बिल ऑफ क्वांटिटी ज्याला म्हणतो आपण, जे कोटेशन तुम्हाला दिलेलं असेल त्याच्याप्रमाणे मिळालेलं आहे की नाही, कमी जास्त तर नाही आहे हे तर बघणारच तुम्ही. डेफिनेटली तुम्ही पैसे दिले म्हणजे ते बघणारच. तर मित्रांनो, हे मटेरियल व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे कसं होऊन जातं की बऱ्याचदा, आता फिल्टरचं उदाहरण देतो मी तुम्हाला. फिल्टर एक जड फिल्टर असतं, सँड फिल्टर असेल कदाचित ते. हे फिल्टर फॅक्टरीमध्ये तयार होतं, योग्य क्वालिटीचं असतं, त्याच्यावर प्रॉपर पावडर कोटिंग केली जाते. त्यानंतर हे फिल्टर ज्यावेळेस तुमच्या शेतापर्यंत येतं तर बऱ्याच ठिकाणी त्याला उचलपटक केली जाते. म्हणजे फॅक्टरीतून ट्रकमध्ये चढवलं जातं, ट्रकमधून डेपोमध्ये किंवा डीलरच्या गोडाऊन मध्ये उतरवलं जातं, तिथून तुमच्या ठिकाणी उतरवलं जातं. उचलपटक करताना त्याच्यावरती स्क्रॅचेस येऊ शकतात, कुठे डॅमेज होत आहे की नाही हे बघा, याची खात्री करा. क्वालिटी मजुरांनी काही फेकले बंडल किंवा ओढले तर फाटू शकते किंवा घसरली जाऊ शकते किंवा घसरली जाऊ शकते, तर ते आहे की नाही बघा. पाईप जेव्हा फेकले असतील कदाचित चुकून तर पाईपचे सॉकेट डॅमेज झाले तर नाही ना हे बघा. याची खात्री करा की हे मटेरियल योग्य रीतीने तुमच्यापर्यंत, कारण योग्य क्वालिटीचं मटेरियल योग्य रीतीनेच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाणं आवश्यक आहे. त्यानंतर इन्स्टॉलेशन सुरू होईल. इन्स्टॉलेशन साठी जे ट्रेंचेस केले जाते ते ट्रेंचेस सरळ लाईनीत आहेत की नाही हे बघा. गड्डे, तिरपे, तारपे, वाकडे तिकडे असे नका होते, कारण पाईपलाईन वाकडे तिकडे जाईल. पीव्हीसी पाईप तसा फ्लेक्झिबल असतो, तो वाकडा तिकडे जाऊ शकतो, पण ते योग्य नाही. तरी सुद्धा ते काय योग्य नाही हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर एक महत्वाची एक हिंट किंवा टीप मी तुम्हाला देऊ इच्छितो. मित्रांनो, ड्रीप इरिगेशन सिस्टीम किंवा हे जे ठिबक सिंचन पद्धती आहे आपली, हिला इंग्रजीमध्ये प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टम म्हणतात. प्रेशराइज म्हणजे काय, दाबावरती चालणारे. तुम्ही एका बाजूने तुम्ही पंप लावला म्हणजे दाब निर्माण केला. पंपातून पाण्याला दाबलं तर पाण्याला जी रस्ता दिसतोय तिकडे ते धावत सुटतं दाबल्यानंतर. ते रस्ता कुठे दिसतोय तर त्याला मेन लाईनचा रस्ता दिसतोय, त्याला सबमेनचा रस्ता दिसतोय, सबमेन मधून लॅटरल इनलाईनचा रस्ता दिसतोय त्याला.
शेवटच्या टोकापर्यंत पाणी तुम्हाला पोहोचवायचं असतं. कारण आपण ठिबक सिंचनाचं महत्व सांगताना तुम्हाला सांगितलेलं असतं की सगळीकडे योग्य प्रमाणात पाणी, सारख्या प्रमाणात पाणी मिळणार. तर हे पाणी मिळणार कसं सारख्या प्रमाणात? तर सगळीकडे योग्य प्रमाणात प्रेशर पोहोचणं आवश्यक आहे. तर शेवटच्या लॅटरल वरती, शेवटच्या ड्रिपर पर्यंत देखील त्याची जे गणित केलेलं किंवा डिझाईन प्रेशर आहे ते मिळणं आवश्यक आहे. आणि हे प्रेशर जर योग्य असेल तरच तुम्हाला योग्य प्रवाह दर मिळणार आहे. ड्रिपर मधून येणारं जे पाणी आहे, समजा तुम्ही एक नॉन पीसी, नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर घेतलेला आहे आणि त्याला जर 1 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर प्रेशर दिलेलं आहे, तरच तुम्हाला 4 लिटरचा जर तो ड्रिपर असेल तर 4 लिटर ताशी पाणी मिळणार आहे. जर हे प्रेशर तुमचं 1 च्या ऐवजी अर्धा होऊन गेलं, अर्ध्या केजीचं प्रेशर आहे, तर ते 4 लिटरच्या ऐवजी कदाचित 3 लिटर पाणी देणार. आणि कदाचित ते प्रेशर जास्ती असेल, 4 च्या ऐवजी 5 होऊन गेलं, तर कदाचित 4 च्या ऐवजी तो ड्रिपर तुम्हाला 5 लिटर पण पाणी देऊ शकतो. तर पाणी कमी जास्त होईल. तुम्ही म्हणाल कदाचित पाणी कमी जास्त झाल्याने काय फरक पडतो? तर फरक निश्चितपणे पडतो. कारण तुमचं डिझाईन करताना आमच्या इंजिनियरने ज्या प्रवाह दराचा ड्रिपर निश्चित केलेला आहे, समजा 4 लिटरचा ड्रिपर त्याने कन्सिडर केलेला आहे, तर याचा अर्थ तुमच्या पाण्याची गरज, पिकाच्या पाण्याची गरज लक्षात धरून त्याने किती वेळ चालवायचा संच, याचं गणित त्या 4 लिटरच्या ड्रिपरच्या हिशोबाने केलेलं आहे. आणि तो ड्रिपर जर 3 लिटर द्यायला लागला तर पाणी कमी पडणार. तुम्ही कदाचित 2 तास दिलेला असेल तर 2 तासच चालवाल, पण पाणी कमी मिळेल. मग याचा अर्थ काय? तर आपल्याला प्रेशर बरोबर आहे की नाही सिस्टीम मधलं हे समजणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो, संचामध्ये ठिकठिकाणी प्रेशर चेक करता येण्याचे पॉइंट्स आपण तयार करणं आवश्यक आहे. आणि कुठे प्रेशर चेक करायचं? तर आपली जी सबमेन आहे त्या सबमेनचा जो इनलेट आहे त्या इनलेट जवळ प्रेशर चेक करण्याची आवश्यकता. म्हणजे सबमेनचा जो वॉल आहे आपला, त्या सबमेनच्या वॉलच्या नंतर तुम्ही प्रेशर चेक पॉइंट तयार करू शकता. तिथे तुम्हाला जे रिक्वायर्ड डिझाईन प्रेशर आहे, सहसा ते 1.5 kg आसपास असतं, तेवढं प्रेशर असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही हे अशा टाईपचे प्रेशर गेज अडॅप्टर्स वापरू शकता. हे अडॅप्टर्स आहे, हे अडॅप्टर तुम्ही पाईपलाईन वरती लावू शकता. याच्यामध्ये एक डकबिल म्हणून एक रबरचं हे असतं आणि साधा हा प्रेशर गेज आणि त्याला एक निडल लावलेली आहे. हे तुम्ही खिशात घालून घेऊन ठेवू शकता. ठिकठिकाणी सबमेन जवळ गेलं, तिथे लावलं, प्रेशर चेक केलं, जे प्रेशर योग्य आहे की नाही ते बघितलं, हे काढलं, संपला विषय. हे बंद होऊन जातं, याच्यातून पाण्याचं लिकेज होत नाही. तर म्हणजे तुम्हाला खात्री होते की माझ्या सिस्टीमला जे आवश्यक प्रेशर आहे ते मिळतंय आणि त्याप्रमाणे त्या प्रेशरनेच सिस्टीम चालते. म्हणजे काय? तर सिस्टीमचं, संचाचं स्वास्थ्य योग्य आहे की नाही, माझा ठिबक सिंचन सिस्टीम ही हेल्दी आहे की नाही याची तुम्ही खात्री करता. कारण प्रेशर योग्य असेल तर सिस्टीम योग्य रीतीने चालण्याची जवळपास खात्री असते. अजून काही अडचणी असू शकतात, पण हे प्रेशर योग्य. कारण बऱ्याचदा काय असतं की पंपाजवळ किंवा फिल्टर जवळ प्रेशर गेज दिलेलं असतं. तुम्ही म्हणाल की तिथे तर मला 2 kg प्रेशर दिसतंय, पण ते 2 kg प्रेशर सबमेन जवळ येतंय का कदाचित माहित नाही. कदाचित पाईपलाईन मध्ये एखादा मोठा दगड किंवा काही शेवाळ वगैरे काहीतरी अडकलेला असेल, तर मागे प्रेशर जास्ती वाढलेलं दिसतं पण पुढचं प्रेशर कमी असतं. तुम्हाला मागचं प्रेशर दिसतं पंपाजवळ किंवा फिल्टर जवळचं, ते 2 kg दिसतं, पण पुढे कदाचित डाऊन झालेलं असेल. तर जिथे आपल्याला हवं तिथे प्रेशर चेक करा. या निडलने तुम्ही इनलाईनचं पण प्रेशर चेक करू शकता. अजून याच्याबरोबर वेगळे अडॅप्टर्स येतात, लॅटरलच्या शेवटचं प्रेशर देखील तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, ठिकठिकाणचं प्रेशर चेक करण्याची सवय लावा. कारण प्रेशर बरोबर आहे तर सिस्टीमची हेल्थ बरोबर आहे. आपण म्हणतो ना की डॉक्टरकडे गेले की ब्लड प्रेशर चेक करतो डॉक्टर, लावतो तुम्हाला पट्टा, हवा भरतो, चेक करतो. कारण तुमचं ब्लड प्रेशर बरोबर असेल तर याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात. तुमचं सिस्टोलिक डायस्टोलिक 120-80 असेल तर याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात. याच्यामध्ये काही चढ उतार व्हायला लागला याचा अर्थ काय की कुठेतरी तुमची रक्तनलिका जी आहे, लॅटरल म्हणू आपण त्याला, ट्युबिंग म्हणू, त्या कुठेतरी चोक होत आहेत, काहीतरी प्रॉब्लेम होत आहेत, किंवा तुमचा पंप बरोबर काम करत नाही, हार्ट तो कमी जास्त प्रमाणात पाणी किंवा रक्त मध्ये पुढे ढकलतोय. तर या गोष्टीची खात्री करणं आवश्यक आहे. याच्यासाठी ठिकठिकाणी आपण प्रेशर चेक पॉइंट्स संचामध्ये उभे करणे आवश्यक आहे. मित्रांनो, एक दुसऱ्या बाबीबद्दल मला अजून एक तिथे चर्चा करायची होती. ड्रिपरची योग्य जागा किंवा सुयोग्य जागा. जेव्हा तुम्ही संचाची उभारणी करत असाल आणि तुमचं कदाचित हॉर्टिकल्चरल प्लांट्स असतील, फळबाग असेल, तर तिथे बऱ्याचदा तुम्हाला एक 4-5 ड्रिपर आजूबाजूने लावावे लागतात. आणि बऱ्याचदा आम्ही बघितलेलं आहे की शेतकऱ्यांची मानसिकता ही असते की त्याला हे मनातून पटलेलं नसतं की ठिबक सिंचनातून जे काही संचातून जे पाणी दिलं जाईल ते योग्य रीतीने दिलं जाईल, योग्य सगळ्या मुळांना पाणी पोहोचेल असं कदाचित वाटत नसतं. ते काय करतात की आज इथे पाणी दिलं, उद्याला थोडंसं सरकवून इकडे पण पाणी देऊन देतो बा, किंवा एखाद्या वेळेला कोणाची पाय लागून जातो त्याच्यामुळे इकडे असलेला ड्रिपर दुसरीकडे चालला जातो.
तर ड्रिपर तर इकडून तिकडे गेला, तो 4 लिटर तर 4 लिटरच देणार आहे, त्याच्याने काय फरक पडतो. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, ठिबक सिंचन पद्धती काम कशी करते हे जाणून घ्या. पाणी नेहमी कमी क्षारतेकडून जास्ती क्षारतेकडे धावतं, याला ऑस्मॉसिस म्हणतात. तर याचा इथे काय संबंध, तर ज्या वेळेला तुम्ही संचातून पाणी देतात त्यावेळेला तुमच्या झाडांची जी मुळं असतात त्या झाडांच्या मुळामध्ये क्षार असतात. बऱ्याचदा म्हणतात ना की डॉक्टर लोक सांगतात की मुळा बीपीचं पेशंट असेल तर मुळा खाऊ नको, कारण बाबा मुळामध्ये क्षार जास्ती आहे. क्षार जास्ती असलेलं बीपीला चालत नाही. तर झाडाच्या मुळांमध्ये नॅचरली क्षार जास्ती असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जमिनीतलं पाणी जे आहे, कमी क्षारतेचं जे पाणी आहे, कमी जमिनीमध्ये जर क्षार कमी असतील तर पाणी सहजपणे तुमच्या अधिक क्षारतेकडे म्हणजे झाडाच्या मुळाकडे सरकायला लागतं, जायला लागतं. याला ऑस्मॉसिस म्हणतात. आपण आरो ऐकलेलं असेल, आरो फिल्टर वापरतात बरेच जण, आरोचं पाणी पितात. आरो म्हणजे काय की ऑस्मॉसिसचा उलट म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे आरो. तर आरो म्हणजे उलट दिशेने पाणी जास्ती क्षारतेकडून जबरदस्तीने पुढे ढकलणं, हे याला ते म्हणतात. पण ऑस्मॉसिस म्हणजे कमी क्षारतेकडून अधिक क्षारतेकडे. आता याचा इथे काय संबंध किंवा ड्रिपरच्या जागेशी काय संबंध, तर ज्या वेळेला जर तुमच्या असं जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असेल आणि ज्यावेळेला तुम्ही ड्रिप सिस्टीम लावता, ड्रिप सिस्टीम ही जर क्षारपट जमिनींसाठी सर्वात योग्य उपाय म्हणजे ड्रिप इरिगेशन सिस्टम आहे. सिंचनासाठीचा सर्वात योग्य उपाय म्हणजे ड्रिप इरिगेशन सिस्टम आहे. कसा, तर ज्यावेळेला तुम्ही ड्रिपर मधून पाणी देतात त्यावेळेला ड्रिपर मधल्या पाण्याबरोबर जमिनीतले क्षार विरघळतात आणि हळूहळू हळूहळू ते ड्रिपरचा जो एक मटक्यासारखा एक शेप तयार होतो, वेटेड एरिया म्हणतो ज्याला, त्याच्यातून ते बाहेर जातात आणि बाहेरच्या बाजूला त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणजे क्षार आपण मुळांपासून बाहेर ढकलतो. आणि ही मुळं जी आहेत ना कोणत्याही झाडाची, त्याला माहिती आहे की पाणी कुठे मिळतंय. त्याच्यामुळे जो वेटेड एरिया तयार होतो त्याच भागामध्ये मुळांची वाढ सुरू होते, मुळं तिथे पसरायला लागतात आणि त्यांना तिथून पाणी घ्यायचं असतं. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये तुम्हाला हे गरजेचं नाही की मुळांचं सगळ्याचं सगळं प्रक्षेत्र जे आहे ते भिजलं पाहिजे. त्याचं 50-60% जरी क्षेत्र भिजलं तरी सुद्धा ते झाड पाणी घेऊ शकतं. मित्रांनो हे लक्षात घ्या की देवाने आपल्याला 2 हात दिलेले, म्हणजे दोघी हाताने जेवलं पाहिजे का, नाही. आपण एका हाताने जेवून सुद्धा पोट भरतं. तर तसंच आहे, झाडाच्या मुळांना ज्या एरियात पाणी मिळालं तिथून ते पाणी घेऊन झाडाची पाण्याची गरज भागवू शकतात. म्हणून जो वेटेड एरिया आहे तुमचा तयार झालेला, जो मटक्यासारखा एक क्षेत्र तयार होतो, ओलावा जो तयार होतो, ओलावाचा भाग, तेथे झाडाची मुळं पोचलेली असतात. आणि उद्याला तुम्ही ड्रिपरची पोझिशन बदलली तर तो जो वेटेड एरिया आहे तो दुसरीकडे तयार होईल. आता झाडाची मुळं तर काही लगेच तिकडे जाऊन तिकडून पाणी घ्यायला सुरुवात करू शकत नाही. आणि दुसरं काय होतं, एक तर म्हणजे पाणी कमी पडायला लागलं झाडाला, जिथे पाणी पाहिजे तिथे दिलं जात नाही. दुसरं, तिथे जिथे ठेवलेलं आहे तिथे त्यांनीच परत क्षारांना बाहेर ढकललं आणि हे जे ढकललेले क्षार आहे हे जिथे मुळं होते तिथे येऊन जातात. इथे चित्र तुम्ही बघत असाल की मुळांच्या परक्षेत्रात ते क्षारचा भाग येऊन जातो आणि क्षार वाढले म्हणजे मुळांना पाणी घ्यायला तकलीफ सुरू झाली, त्रास सुरू झाला. तर हे महत्वाचं आहे की ड्रिपरची पोझिशन, म्हणजे आपण काय बोललो की तुमचं जे सिंचनाचं जे उभारणी करायची तर तुमचे आराखडा असला पाहिजे, तुमच्याजवळ प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे, मटेरियलची क्वालिटी तुम्ही तपासून घ्या, ट्रेंचेस व्यवस्थित झालेले की नाही हे बघा, योग्य अंतरावर झाले की नाही त्याच्याबद्दल अजून आपण बोलणार आहोत. प्रेशर चेक पॉइंट तुमच्या संचामध्ये असले पाहिजे आणि ड्रिपरची जागा ही योग्य जागी असली पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाचा एक घटक जो होतो किंवा ज्याची सुरुवात ठिबक सिंचनाची जिथून होते तो म्हणजे पंप. या पंपाचं इन्स्टॉलेशन सुद्धा फार महत्वाचं आहे. पंप 2 प्रकारचे जास्तीत जास्त पंप आपण वापरतो. एक म्हणजे सरफेस पंप, ज्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल पंप आपण वापरतो, सरफेस मोनोब्लॉक किंवा कपड पंप असू शकतात. आणि नंतर दुसरा पंप आहे सबमर्सिबल पंप, बोरवेल किंवा इतर याच्यासाठी. इतरही काही पंप आहेत, फ्लोटिंग पंप्स असतील किंवा जेट पंप्स असतील, इतर बरेच पंप आहेत. पण जास्तीत जास्त वापरले जाणारे हे 2 पंप आहेत. पंपाची ज्यावेळेस उभारणी करतात, ज्यावेळेला तो सरफेस पंप असेल तर त्याचा जो सक्शन पाईप आहे तो योग्य लांबीचाच असला पाहिजे. तो खूप लांब खूप अंतरावर घेतला तर तो सब करू शकत नाही. तो 20 फुटापेक्षा जास्ती नको त्याची सक्शन डेप्थ. जर तुमची विहिरीची डेप्थ जास्ती असेल तर तुम्हाला टप्पा करावा लागतो, हे तुम्ही करतातच, ते तुम्ही जाणतातच. त्यानंतर सक्शन योग्य कपॅसिटीचा योग्य साईजचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये जे रिकमेंड केलेलं पंप मॅन्युफॅक्चररने त्याप्रमाणेच करा. सक्शन पाईप जोडताना शार्प टर्न घेऊ नका किंवा असा तिरपा टाकू नका, त्याला सरळ येऊ द्या खाली. जर टर्निंग करायचं असेल तर लॉंग एल्बो वापरा, स्मूथ टर्निंग द्या, ज्याच्यामुळे फ्रिक्शनल लॉसेस कमी होतील. हे लॉसेस कमी करणं आवश्यक आहे पंपामध्ये.
कारण पंपासाठी तुम्ही पैसा मोजलेला आहे. एक समजा तुम्ही 5 HP चा पंप घेतला आणि 4 HP चं काम त्याच्याकडून करून घेणार असाल तर मग तुम्ही 1 HP चे पैसे वाया घालवल्यासारखं आहे. तर 4 HP चं काम केव्हा करेल जर त्याला सक्शन करायला त्रास होत असेल. 5 HP च्या पंपाला जर सक्शन मध्ये काही अडथळे असतील तर याचा अर्थ तिथे लॉसेस होतात आणि तो पाणी कमी सक करतोय. तर सक्शन स्मूथ असणं आवश्यक आहे, सरळ सोट असणं आवश्यक आहे. फुटवॉल हा जमिनीपासून विहिरीच्या तळापासून वरती असणं आवश्यक आहे, जेणेकरून तो माती किंवा गाळ वरती होणार नाही. तो फुटबॉल चांगल्या क्वालिटीचा आणि एनआरबी तुम्ही जो चेक वॉल वापरतात तो चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे आणि जरूर वापरला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे ज्यावेळेला तुम्ही त्याचं ऑपरेशन करतात त्याच्यामध्ये काही शेण वगैरे असं टाकू नका. तो चांगल्या क्वालिटीचा प्रॉपर फ्लॅंज वगैरे ज्याच्या आहेत अशा रीतीचाच घ्या. जर फुटबॉल मधून बऱ्याचदा काय असतं की काळी कचरा विहिरीमध्ये किंवा तुमच्या डॅम रिझर्वायर मध्ये फार्म पॉइंट मध्ये असतो. हा काळी कचरा सक्शन करताना सक्शन फुटबॉल जवळ येतो आणि फुटबॉलला चिटकतो आजूबाजूने आणि त्याच्यामुळे फुटबॉल मधून येणारं पाणी कमी व्हायला लागतं किंवा चोक होतो फुटबॉल. मग तुम्हाला तो सक्शन काढावा लागतो, हलवावा लागतो फुटबॉल आणि परत लावावा लागतो. ही झंझट जर टाळायची असेल, हा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही एक रोटोक्लीन म्हणून जो फिल्टर आहे आमचा तो वापरू शकता, ज्याच्यामध्ये जाळी आहे, आतमध्ये फुटबॉल आहे किंवा बाहेरून फुटबॉल तुम्ही लावू शकता त्याला आणि त्याच्यामध्ये स्प्रिंकलरचे जसे नोझल असतात तसे नोझल असतात आणि ते फिरत असतात आतमध्ये. त्याच्यामुळे ते जे काही ट्रॅश ज्याला काळी कचरा जी जाळीकडे यायला लागतो आणि जाळीवरती चिटकायला लागतो त्याला तो स्प्रिंकलरचा नोझल आतमधून पाणी फेकतो आणि त्याला दूर ढकलतो. त्याच्यामुळे तुमचं फुटबॉल चोक होण्याची शक्यताच राहत नाही. अशा रीतीचं तुम्ही रोटोक्लीन फिल्टर वापरू शकतात. पंपाचं इन्स्टॉलेशन नेहमी स्थिर स्टेबल प्लॅटफॉर्म वरती करणं आवश्यक आहे. त्याला कुठे दगडांच्या आधाराने उभं केलेलं आहे, तिरपा तारपा असं नको. स्टेबल असणं आवश्यक आहे. त्याला माउंटिंग मध्ये जे ब्लॉक जे अँकर बोल्ट्स किंवा अशा रीतीने असणं आवश्यक आहे. व्हायब्रेशन थांबवणं आवश्यक आहे, कारण पंपाच्या सुरुवातीला जर व्हायब्रेशन असले तर हे व्हायब्रेशन पुढे पाईपलाईन मधून पुढे जातात आणि मग पुढे पाईपलाईनला डॅमेज करू शकतात. तर व्हायब्रेशन नको व्हायला याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि पंप हा इलेक्ट्रिकल पार्ट आहे, तर ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटीशी बरोबर आपण खेळत असाल तर सावधानपूर्वकच त्याची हाताळणी केली गेली पाहिजे, कारण ते डेंजरस आहे. शॉक लागण्याची शक्यता असते. परत पाणी तिथे आजूबाजूला असतं, पाण्यातून विद्युत वहन होऊ शकतं, शॉक लागू शकतो. तर तिथे इलेक्ट्रिकल जे कनेक्शन करतात आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करू नका, कोणतेही ओपन जॉईंट्स लावू नका. प्रॉपर जॉईंट असणं आवश्यक आहे, प्रॉपर कनेक्शन असणं आवश्यक आहे. कुठेही शॉक लागेल कोणालाही अशा रीतीची शक्यताच ठेवू नका. तर मित्रांनो, ही आहे पंपाच्या बद्दल आपण बोललो. दुसरा घटक जो आहे हायड्रोसायक्लोन फिल्टर. हायड्रोसायक्लोन फिल्टर कुठे वापरतो आपण? हायड्रोसायक्लोन फिल्टर जर तुमच्या पाण्यामध्ये रेती, माती किंवा पाण्यामध्ये सेटल होणारं किंवा खाली बसणारं जे आहे केलं तर पाण्यामध्ये जे काही बसतं असे पार्टिकल्स काढण्यासाठी आपण हायड्रोसायक्लोन फिल्टर वापरतो. मित्रांनो, हायड्रोसायक्लोन फिल्टर एक सिंपल फिल्टर आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जाळी, रेती असं काही नाही. त्याच्यामध्ये फक्त पाणी आतमध्ये येतं, जोरात गोल फिरतं आणि बाहेर जातं. पाणी गोल फिरल्यामुळे आतमध्ये एक भोवरा तयार करतो आपण. एक भोवरा तयार झाल्यामुळे जे काही भोवऱ्यामध्ये जे काही अडकतं, मातीचे कण, रेतीचे कण, ते सगळे बाजूला सरकतात आणि खालच्या बाजूला सरकायला लागतात आणि खालतून त्यांना वरती येता येत नाही परत. आणि वरच्या बाजूला स्वच्छ पाणी असतं, ते स्वच्छ पाणी कायम आपल्या संचाकडे जातं. आणि हे जे खालच्या बाजूला जमा झालेले रेतीचे कण, मातीचे कण आहे, हे आपण एक सँड कलेक्शन चेंबर म्हणून जे असतं खालती तिथे असतं. तर मित्रांनो, हायड्रोसायक्लोन फिल्टरची उभारणी करताना तो स्थिर सपोर्ट वरती उभा आहे याची काळजी घ्या. तो हँगिंग नको, खालच्या बाजूला दगडांवरती नुसता ठेवलेला आणि तो दगड लूज आहे आणि पाईपलाईन वरती लोड येऊन जातोय किंवा तिरपा लागलाय असं नको. तो सरळ हवा, योग्य रीतीने उभा हवा, स्टेबल सपोर्ट हवा. त्याचं जे सँड कलेक्शन चेंबर आहे, हा जो पार्ट इथे दाखवतोय मी, हा सँड कलेक्शन चेंबर हा ऍक्सेसिबल हवा. म्हणजे काय तर तिथे तुम्हाला ड्रेन वॉल असतो तो उघडून साफ करता येणं शक्यता हवी. म्हणजे मी बऱ्याचदा काही ठिकाणी हायड्रोसायक्लोन फिल्टरचे मी इन्स्टॉलेशन बघितलेले आहे. तर हे जे सँड कलेक्शन चेंबर आहे हे खड्ड्यामध्ये असतात, खालती खड्डा करून, कारण पाईपलाईनच्या उंचीचा अंदाज आलेला नसतो. सायक्लोन फिल्टर लावून देतात आणि नंतर मग अरे हे कसं लावायचं, हे तर बसत नाही, मग खालतीच खड्डा करून टाका म्हणजे बसून जाईल. पण त्या खालच्या खड्ड्यामधून तुम्हाला ड्रेन वॉल उघडता येत नाही. सँड चेंबर उघडून रेती जर बाहेर काढायची असेल तर ती करता येत नाही आणि तिथून काढणं अतिशय आवश्यक आहे.
कारण सँड कलेक्शन चेंबर मधून जर तुम्ही रेती बाहेर काढली नाही तर हळूहळू त्याच्यामध्ये रेती भरत जाणार आणि एक वेळ असेल की सँड कलेक्शन चेंबर पूर्णपणे भरणार, रेतीला खालती बसायची जागाच उरली नाही, रेती वरती तर जाऊ शकत नाही कारण मध्ये भोवरा तयार झालेला आहे, तो भोवरा काहीच कशालाच वरती जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळे ती रेती तिथेच फिरत राहते आणि तिचे प्रमाण वाढत जातं आणि हळूहळू मग ती हायड्रोसायक्लोन फिल्टरला घासायला सुरुवात करते आतून आणि मग छिद्र पडतात, इरोजन होतो किंवा करोजन सुरू होतं. तर या गोष्टी टाळण्यासाठी हायड्रोसायक्लोन फिल्टर आपल्याला योग्य रीतीने सरळ उभं करणं आवश्यक आहे. दुसरं, मगाशी मी बोललो की तुम्ही जर मटेरियल ज्यावेळेला तुम्हाला मिळतं त्यावेळेला ते मटेरियल वरती काही म्हणजे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे याची तुम्ही खात्री बाळगा, याची तुम्ही चेकिंग करून घ्या. आणि असं का करायचं, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. पावसाळ्यामध्ये तुम्ही सायकल चालवतात, मोटरसायकल चालवतात, पावसाळ्यामध्ये चिखलातून त्या गाड्या जातात, सायकल जाते, तिचं जे रिम असते, तिची जी चाक असतं, त्याची जी रिम असते त्याच्यावरती चिखल येऊन जातो आणि तुम्ही विचार करता की आता पावसाळ्यामध्ये कुठे साफ करायची गाडीला, पावसाळा संपल्यानंतर व्यवस्थित गाडीला साफ करू. पावसाळा संपल्यानंतर गाडीला ज्यावेळेला तुम्ही साफ करतात, धुतात, वॉशिंग करतात त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावरती बारीक बारीक लाल लाल रंगाचे स्पॉट्स दिसत असते. या स्पॉट्सला म्हणजे काय झालं, तिथे गंजणं सुरू झालं, याला पिटिंग करोजन म्हणतात. म्हणजे काय झालं तर छिद्र पडतात बारीक बारीक तिथे आणि ते जर तिथे थांबवले नाही तर हळूहळू आतमध्ये वाढत जाणार आणि पूर्णपणे छिद्र पडणार. तर हीच परिस्थिती तुमच्या कोणत्याही मेटल पार्ट बरोबर होऊ शकते, ज्याला आपण म्हणजे ऑक्सिडेशन होतं त्यामुळे होणारे हे जे करोजन आहे, ऑक्सिजन बरोबर संयोग झाला मेटलचा की तिथे गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. तर कुठेतरी बारीक स्क्रॅच पडला, आम्हाला माल उतरवताना थोडंसं ट्रकच्या बाजूला कुठेतरी धक्का लागून गेला आणि बारीकसा कुठेतरी स्क्रॅच पडलाय, आता कोण एवढं लक्षात येतंय, लावला फिल्टर व्यवस्थित चालू आहे, पण तो जो स्क्रॅच आहे तिथून हळूहळू बारीक करोजन सुरू होतं, गंजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि तुमचं फिल्टर तिथून गंजू शकतं. तर मित्रांनो काही नाही, सिंपल आहे. अशा रीतीचे जर स्क्रॅचेस असतील तर तिथे त्या रंगाचा मिळाला, जर समजा जसे आमचे निळ्या रंगाचे फिल्टर असते, निळ्या रंगाचा ऑइल पेंट मिळाला तर निळ्या रंगाचा ऑइल पेंट, नाही तर जो असेल तो, किंवा नाहीच काही मिळालं तर आपल्या खेड्यापाड्यांमध्ये ट्रान्सफॉर्मरचं ऑइल मिळून जातं, त्या ऑइलचा एक लेअर घेऊन द्या, कोणताही एक लेअर अशा रीतीचा द्या की ज्याच्यामुळे वातावरणाशी त्याचा संबंध येणार नाही आणि ऑक्सिजनशी संबंध नाही आला त्याचा तर त्याची गंजण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. तर कुठेही स्क्रॅचेस असले तर ते तुम्ही बंद करा, हायड्रोसायक्लोन फिल्टर असेल किंवा कोणतेही फिल्टर असेल त्याच्यासाठी. आता हे स्क्रॅचेस आणि त्याच्यामुळे गंजणं आणि आतमध्ये ती रेती फिरत राहणं, त्याच्यामुळे इरोजन होणं, या सगळे त्रास टाळण्यासाठी आम्ही एक नवीन फिल्टर आता इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याचं नाव आहे जैन घुमर. अतिशय सुंदर नाव आहे, घुमर, घुमणारं घुमर. तर मित्रांनो हे घुमर पॅटेंटेड टेक्नॉलॉजीने आम्ही बनवलेलं आहे. हे पूर्णपणे प्लॅस्टिकचं आहे आणि इंजिनिअरिंग प्लॅस्टिकचं आहे. टफ प्लॅस्टिक असल्यामुळे त्याच्यामध्ये इरोजन होणार नाही, त्याच्यामध्ये करोजन होणार नाही, प्लॅस्टिक कधी गंजत नाही, हलकं आहे ते वजनाला, एकदम माझ्या अगदी खालचा स्टेबल सपोर्ट जरी तुमचा कमजोर झाला तरी ते लोड पाईपलाईन वरती येणार नाही, पण तरी सुद्धा स्टेबल सपोर्ट याला पण आवश्यक आहे, यालाही प्रॉपर इन्स्टॉलेशन करणं आवश्यक आहे जेणेकरून काही त्रास होणार नाही. पण हे जे फिल्टर आहे हे पॅटेंटेड डिझाईन असल्यामुळे जवळपास 95% तुमच्या पाण्यातली माती रेती हे बाहेर काढून टाकू शकतं आणि हे फार महत्वाचं आहे. हायड्रोसायक्लोन फिल्टरच सर्वात महत्वाचं आहे मी तर म्हणतो फिल्टर तुमच्या ठिबक सिंचन पद्धतीतलं. आणि का असं म्हणतोय मी, कारण हे एक प्रायमरी फिल्टर आहे. तुमच्या पाण्यामध्ये येणारी जी बारीक क्ले किंवा सील्ट म्हणजे जे अगदी छोटे पार्टिकल्स आहे रेतीचे मातीचे हे बाहेर काढण्याची कपॅसिटी हायड्रोसायक्लोन फिल्टर मध्ये असते. आणि एक लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा म्हणतो की ठिबक सिंचनामध्ये काय त्रास आहे तर चोकिंग होऊ शकतं, क्लॉगिंग होऊ शकतं, ब्लॉकेज होऊ शकतात. हे कशामुळे होतात तर बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त क्षारामुळे होतात. फक्त क्षारामुळे ब्लॉकेजेस होत नाही. क्षार हे एक कारण आहे, पण क्षाराबरोबर बारीक मातीचे जे कण असतात ते जर येऊन मिसळले तर जसं सिमेंट बरोबर थोडीशी मॉर्टर आपण रेती टाकली की एक सिमेंट मॉर्टर तयार होतं आणि ते जास्ती स्ट्रॉंग तयार होतं, तसं हे त्या क्षाराबरोबर मातीचे कण येऊन तिथे जास्ती स्ट्रॉंग, ज्याला सिमेंटेशन म्हणतो, असं सिमेंटेड होऊन जातं आणि मग ते चोक करतं आणि मातीवरती ऍसिडचा परिणाम लवकर होत नाही. म्हणून पाण्यामध्ये बारीक माती येऊ न देणं, अगदी ती ड्रिपर मधून सहजगत्या निघून जाऊ शकणारी माती जरी असली तरी ती येऊ न देणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो त्या दृष्टीने हे जैन घुमर सारखं फिल्टर आपण वापराल तर आपले बरेचसे मेंटेनन्सचे जे प्रॉब्लेम आहे ना ते कमी व्हायला लागतील. एक प्रायमरी फिल्टर म्हणून हायड्रोसायक्लोन फिल्टर वापराच, कोणती माती रेती सगळं पाण्यातून बाहेर निघू शकेल. हायड्रोसायक्लोन फिल्टर मधून
पाण्यावरती तरंगणारे किंवा शेवाळ किंवा पाण्याचा कचरा ह्या गोष्टी हायड्रोसायक्लोन फिल्टर काढू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला वापरावं लागतं सँड फिल्टर. म्हणजे पाण्यामध्ये शेवाळ येते, पाण्यामध्ये बारीक माती अगदी, तर ती काढण्यासाठी सुद्धा सँड फिल्टर वापरू शकतात. सँड फिल्टर मध्ये काय असतं आपलं, सँड फिल्टर मध्ये सँड भरतो आपण एका लेवल पर्यंत, आणि ही सँड वेगळ्या प्रकारची असते. ही सिलिका प्रकारची सँड असते. ही अँग्युलर क्रस्ट सिलिका असं म्हणतो आपण. म्हणजे काय करतो आपण, त्याला क्रश करतो, रेतीचा दाणा घेऊन त्याला फोडतो. फोडल्यामुळे काय होतं, त्याचे असे अणुकुचीदार नुकीले असे दाणे तयार होतात, रेतीचे कण तयार होतात, आणि ते एकमेकांमध्ये फसतात. आणि ते फसल्यानंतर त्याच्यातून ज्यावेळेस पाणी जातं, शेवाळ वगैरे जे काही पाण्याबरोबर आलेले असतात ते शेवाळ तिथेच अटकून जातात, पुढे जाऊ शकत नाही. किंवा बारीक मातीचे जे कण असतात, ज्याला क्ले पार्टिकल म्हणतो आपण, हे काढणं अतिशय अवघड असतं. कारण ते क्ले बऱ्याचदा सस्पेंडेड असतात पाण्यामध्ये, सस्पेन्शन मध्ये असतात, ते लवकर सेटल होत नाही. म्हणजे 3 तास जरी पाणी ठेवलं तरी ते वरतीच राहतात. तर हे म्हणजे जेव्हा पाणी गढूळ दिसतं ते क्ले पार्टिकलमुळे बऱ्याचदा दिसतं. तर हे क्ले पार्टिकल काढण्यासाठी सुद्धा सँड फिल्टर उपयोगाचा आहे. कारण ही जी रेती असते, या रेतीबरोबर ते क्ले पार्टिकल चिटकतात, ज्याला एक इंग्लिशमध्ये त्याला आपण ऍडसॉर्प्शन म्हणतो. ऍडसॉर्प्शनचा अर्थ काय, की बारीक माती भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोट खुपसलं आणि बोट बाहेर काढलं तर तुमच्या बोटाला चिटकून माती येते. ही ऍडसॉर्प्शनने आलेली, ऍडसॉर्ब होते. तर अशा रीतीने जे रेतीचे कण आहेत त्याच्यावरती पण ही माती निघू शकते. तर बारीक माती जर असेल तर ती काढण्यासाठी सुद्धा आपल्याला सँड फिल्टर वापरता येतं. तर हे सँड फिल्टर आहे. तर सँड फिल्टरचं इन्स्टॉलेशन करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, परत तेच स्टेबल सपोर्ट, कॉन्क्रीटचा पूर्णपणे एक प्रॉपर ब्लॉक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही सँड फिल्टर बरोबर फर्टिलायझर टँक वापरणार असाल तर तुम्हाला तिथे फर्टिलायझर टँकला ठेवण्यासाठी सुद्धा जागा हवी. तुम्हाला आजूबाजूने फिरण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 फुटाची जागा हवी, ज्याच्यामुळे तुम्ही त्या ओट्यावरती फिरू शकाल, झाकण उघडू शकाल, काही मेंटेनन्सची कामं करू शकाल. तर एवढ्या साईजचा एक ओटा तिथे तयार करणं आवश्यक आहे. स्टेबल सिमेंट कॉन्क्रीटचा किंवा मेसनरीचा एक ओटा तयार करा, ज्याच्यावरती सँड फिल्टर, कारण वजनदार फिल्टर आहे, याच्यात स्वतःचं वजन मोठं आहे, त्यात परत रेतीचं वजन आहे, हे सगळं वजन पेलण्याची क्षमता असलेला ओटा तिथे प्रॉपर हवा. तर स्टेबल सपोर्ट हवा. त्यानंतर त्यामध्ये आपण रेती भरतो. तर रेती भरताना तिथे एक सँड लेवल आम्ही मार्क केलेली असते सँड लेवल फिल्टर मध्ये. इथे बघाल तुम्ही, इथे सँड लेवल असते की इथपर्यंत तुम्ही रेती भरा. साधारणपणे निम्म्यापर्यंत असते किंवा मार्किंग प्रॉपर आम्ही कॅल्क्युलेशन प्रमाणे केलेली असते. तर त्या लेवलच्या साधारणपणे 1 इंच वरती इतकी तुम्ही रेती सुरुवातीला पहिल्यांदा भरा, कारण नंतर पाण्यामुळे दबून ती बरोबर त्या लेवल पर्यंत ती रेती येते. त्यानंतर सिस्टीम मध्ये प्रेशर गेजेस हे बऱ्याचदा आपण सँड फिल्टर किंवा हायड्रोसायक्लोन फिल्टर किंवा स्क्रीन फिल्टर बरोबर देतो. तर प्रेशर गेजेस वरती एक पॉलिथिलिनचं कुठल्याही प्लास्टिक बॅगचं कव्हर टाका. कारण बऱ्याचदा काय होतं की प्रेशर गेज हे बऱ्याचदा दिले जातात, काही दिवस चालतात, महिना 2 महिने, त्याच्यानंतर ते कुठेतरी वरती जाऊन अटकलेले असतात, ते तिथेच अटकतात किंवा खराब होतात, गंजून जातात. तर मित्रांनो, हे असं का होतं, तर प्रेशर गेजचं तुम्ही वर्किंग लक्षात घ्या की त्याच्यामध्ये आतमध्ये एक त्याला बर्नऑनची ट्यूब म्हणतात, ती असते, ती खालतीवरती होते, त्याच्यामुळे प्रेशर दिसतं आणि ती गिअरला जोडलेली असते. प्रेशर गेजला कंटिन्युअस ओपन ठेवलं आणि पाण्यात कदाचित पंपाचे व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे जर प्रेशरचे झटके आले किंवा सिस्टीम बंद केली, सडनली कोणीतरी वॉल्व बंद केला, तर जो एक हॅमरिंग इफेक्ट येतो, त्याच्यामुळे प्रेशर गेज गिअर मधून सटकलं, त्याचं बर्नऑन गिअर मधून सटकलं तर तो जिथे आहे तिथेच अटकतो किंवा गंजतो, पाणी आतमध्ये शिरतं कुठून तरी आणि मग खराब होतं आतमधलं. तर पाणी आतमध्ये शिरू नये म्हणून त्याच्यावरती एक सिंपल प्लास्टिकची पॉलिथिलिनची थैली गुंडाळून ठेवा, ज्यामुळे ते सेफ राहील. छोट्या छोट्या गोष्टी असतात या, पण या तुमच्या संचातल्या या महत्वाच्या भागांचं आयुष्य वाढवायला मदत करतात. हा एक छोटासा व्हिडिओ आहे सँड फिल्टरचं इन्स्टॉलेशन करताना. हा एक ओटा आहे, प्रॉपर कॉन्क्रीटचा केलेला ओटा. हे हॉरिझॉन्टल सँड फिल्टर, ज्याला आपण क्लीन मास्टर म्हणतो. स्मार्टली सँड फिल्टर वापरताना त्याच्या मॅनिफोल्डला सुद्धा प्रॉपर आधार द्या, कारण बऱ्याचदा काय असतं की मॅनिफोल्ड जवळ आधार नसतो आणि तो त्याचा जो स्ट्रेस आहे तो आतमधल्या असलेल्या वॉल्स वरती येतो किंवा वॉल जवळच्या जॉईंट्स वरती येतो आणि तिथून लिकेज व्हायला सुरुवात होते. आतमध्ये जे कॅन्डल्स आहे, इथे ज्या कॅन्डल्स दाखवल्या होत्या मी, या ज्या कॅन्डल्स आहे मित्रांनो, या आतमधल्या कॅन्डल्स सुद्धा इन्स्टॉलेशन करताना बरोबर जागच्या जागी आहे की नाही. या कॅन्डल्स म्हणजे काय, प्लास्टिकचे स्क्रीन्स असतात
आणि त्याच्यातून रेती बाहेर जाणार नाही, पण पाणी तुमचं गाळलेलं जाऊ शकतं, अशा रीतीने त्यांना डिझाईन केलेलं असतं. साधारणपणे 0.3 mm ते 0.5 mm चा त्याच्या स्लिट साईज असतात. आणि या कॅन्डल बरोबर लावल्या गेलेल्या आहे की नाही, कदाचित एखादी कॅन्डल तुटलेली तर नाही लावताना, बारीक तिथे क्रॅक तर नाही आहे, या सगळ्याची खात्री करून घ्या. कारण जर कॅन्डल आतमध्ये तुटलेली असली तर कॅन्डल मधून सगळी रेती पुढे तुमच्या स्क्रीन प्रिंटर किंवा कुठेतरी संचामध्ये जाऊ शकते. म्हणून कॅन्डल पहिले लावून रेती ओतण्याच्या आधी चेक करून घ्या की कॅन्डल्स बरोबर आहेत की नाही, स्क्रीन कॅन्डल्स. सॅन्ड फिल्टरचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर कमिशनिंग करण्याच्या आधी एकदा बॅकवॉश करून घ्या. कारण रेतीमध्ये जी काही पावडर असते बऱ्याचदा किंवा आदळापट करून थोडेसे जे कण निघालेले असतात ते काढण्यासाठी आपण तशा रीतीचं बॅकवॉश करू शकतो. आता त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे स्क्रीन फिल्टर. म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये स्क्रीन किंवा डिश फिल्टर असं म्हणू आपण, तुमच्या पाण्यामध्ये जर बारीक शेवाळ येत असेल, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ नाही की ज्याच्यासाठी मला सँड फिल्टरची वापर करायचा आहे, छोट्या प्रमाणात क्ले पार्टिकल्स येत आहेत किंवा छोट्या प्रमाणात शेवाळ येत आहे, तर अशा वेळेला तुम्ही डिस्क फिल्टर वापरू शकता. डिस्क फिल्टर मध्ये अशा रीतीचे डिस्क असतात आतमध्ये, ज्याला आपण एक नालीदार किंवा सरेशन्स म्हणतो अशा आतमध्ये. आणि याच्यामधून पाणी जाताना नेहमी असं वरती खालती नागमोडी वळणाने पुढे जातं, ज्याच्यामुळे शेवाळचं असं वळण घेत जाऊ शकत नाही, ते तिथे अटकून जातं. किंवा बारीक मातीचे जे कण असतात क्ले पार्टिकल, ते परत जसं मी तुम्हाला मगाशी ऍब्सॉर्प्शन सांगितलं तसं ते इथे चिटकून जातात. या नाली ज्या बारीक नाली असतात त्याच्यामध्ये चिटकून जातात. तर ते असं छोट्या प्रमाणात शेवाळ किंवा छोट्या प्रमाणामध्ये जर क्ले तुमच्या पाण्यामध्ये असेल किंवा माती असेल बारीक, तर तुम्ही डिस्क फिल्टर वापरू शकता. तुमच्या पाण्यामध्ये जर रेती येते, माती येते किंवा अगदी तुमचं पाणी काही जण म्हणतात की स्वच्छ आहे, मला कोणत्याच फिल्टरची आवश्यकता नाही, तरी सुद्धा कमीत कमी स्क्रीन फिल्टर तुमच्या सिस्टीम मध्ये वापरणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, डिस्क फिल्टर असो किंवा स्क्रीन फिल्टर साधारणपणे डिझाईन सारखंच असतं, आतमधले फक्त एलिमेंट चेंज होतात. हे याचं इन्स्टॉलेशन करताना त्याचं इनलेट आणि आउटलेट बघून घ्या. कारण बरेचसे स्क्रीन फिल्टर हे काही स्क्रीन फिल्टर मध्ये पाणी बाहेरून मध्ये येतं, ज्याला आउट टू इन फ्लो म्हणतो आपण. काही स्क्रीन फिल्टर मध्ये पाणी आतून बाहेर जातं. तर जसा हा स्क्रीन फिल्टर आहे, हा छोटा स्क्रीन फिल्टर आहे, तर याच्यामध्ये जाळी बाहेरच्या बाजूने, पाणी बाहेरून मध्ये येणार, याला आउट टू इन म्हणणार, बरोबर. आता आपले जे स्मार्ट क्लीन फिल्टर वगैरे आहे त्याच्यामध्ये जाळी आतून असते आणि आतून पाणी आतमध्ये येतं, आतून बाहेर जातं, म्हणजे तो इन टू आउट झाला. ती इन टू आउट फिल्टर का आउट टू इन हे चेक करा. त्याची इनलेट आणि आउटलेटची जी डायरेक्शन आहे ती चेक करा. जसा हा फिल्टर आहे, याच्यामध्ये इथे एक एरो दाखवलेला आहे इथे की पाणी इकडून येणार, फिल्टर मध्ये जाणार, बाहेरून फिल्टरच्या बाहेरून येणार, फिल्टरच्या मध्ये शिरणार, गाळलं जाणार आणि पुढे संचामध्ये जाणार पाणी, म्हणजे हा झाला आउट. हा फिल्टर मी उलटा लावला तर काय होईल, पाणी इथे येणार, पाणी याच्यातून मध्ये घुसणार जाळीतून, जाळीवरती दबाव आणणार, जाळीला कदाचित तोडून टाकेल ते जास्ती जर दबाव आला तर, आणि मग पुढे ते पाणी जाणार. तर असं होऊ नये म्हणून आपल्याला फिल्टरची जी डायरेक्शन आहे इनलेट आउटलेटची ती योग्य रीतीने आहे किंवा नाही हे चेक करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कोणतेही जॉईंट जे आहे मेटल फिल्टर मध्ये खास करून गास्केट्स लावलेले असतात किंवा रबर रिंग्स असतात, तर तिथे खूप ओव्हर टायटनिंगची गरज नसते. जे आपण टी हँडल देतो तर तिथे खूप ताकदीने दाबून लावण्याची गरज नसते. म्हणजे टेक्निकली तिथे तुम्ही 80 न्यूटन पर मीटरच्या वरती तुम्ही टॉर्क लावू शकत नाही, पण अदरवाईज देखील तुम्ही समजून घ्या की त्याला हलक्या हाताने तुम्ही टाईट करायचं आहे. खूप हेवी ताकदीने टाईट नका करू, नाही तर मग जी गास्केट आहे ती कापली जाऊ शकते किंवा बाहेर सरकते आणि तिथून लिकेज होण्याचे चान्सेस असतात. तर हे अशा रीतीने तुम्ही स्क्रीन फिल्टरचं इन्स्टॉलेशन करू शकता. ड्रेन वॉल अशा रीतीने पाहिजे की त्याच्याने तुम्हाला इझिली फ्लश करता येईल आणि स्क्रीन फिल्टर मध्ये पाणी साठवून राहणार नाही. म्हणजे ड्रेन वॉलची पोझिशन अशा रीतीने करा की त्याच्यातलं पाणी सगळं पाणी बाहेर निघून जाईल. त्याची पोझिशन प्रॉपर असली पाहिजे, तुम्हाला ऍक्सेसेबल असले पाहिजे. म्हणजे असंही कुठेतरी लावतात काही जण की तिथे ड्रेन वॉल खालच्या बाजूला असतो, तिथे हातही घालता येत नाही. तर असं नका करू, प्रॉपर हात जाईल, ऍक्सेस होईल तुम्हाला अशा ठिकाणी लावा. कारण ड्रेनिंग करणं, क्लिनिंग करणं हे तुमच्या रोजच्या रोज ऍक्टिव्हिटीमध्ये सिस्टीमच्या मेंटेनन्स मध्ये आवश्यक आहे. ते आपण आता बघणार आहोत.
हा एक दुसरा फिल्टर आहे ज्याला आपण इनडोअर म्हणत होतो, तर स्मार्ट क्लीन प्रकारचा हा फिल्टर आहे. बऱ्याचदा काय होतं की या टाईपचे जे स्क्रीन फिल्टर तुम्ही घेतात, ते स्क्रीन फिल्टर मध्ये काही वेळानंतर स्क्रीनवरती काही घाण जमा झाली, चोक झालं, तुम्हाला हे बंद करा, सिस्टीम बंद करा, स्क्रीन बाहेर काढा, स्क्रीनला साफ करा, परत आतमध्ये टाका, लावा, सिस्टीम चालू करा. म्हणजे काय झालं तर जवळपास 15-20 मिनिटं अर्धा तासाचा वेळ गेला. ज्या ठिकाणी एक 6, 5, 6 तास 8 तास इलेक्ट्रिसिटी असते, तिथे अर्धा तास दर 3 तासानंतर अर्धा 1 तासाचा वेळ स्क्रीन साफ करण्यात घालवायला शेतकऱ्यांना आवडत नाही. तर अशा ठिकाणी ऑनलाईन क्लिनिंगची सिस्टीम सुविधा असलेला हा जो स्मार्ट क्लीन फिल्टर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जाळी बाहेर काढावी लागत नाही, स्क्रीनचा सरफेस एरिया मोठा असतो, तो लवकर चोकही होत नाही, चोक झाला तरी तो इमिजिएटली आपोआप त्याचा बॅकफ्लॅश चालू करतो. अशा रीतीचा हा फिल्टर आहे. याच्यामध्ये सक्शन नोझल्स असतात आणि जसं जाळीवरती आतमधून ज्यावेळेला कचरा जमा होतो आणि ज्यावेळेला प्रेशर डिफरन्स वाढतो, त्यावेळेला तो आपोआप चालू होतो आणि आतमध्ये फिरत फिरत आतमध्ये जे नोझल्स असतात सक्शन करणारे, ते सगळं कचरा जो जाळीवरचा आहे तो ओढतात आणि बाहेर फ्लश करून टाकतात. आता या फिल्टरचं इन्स्टॉलेशन करताना तुम्हाला ऑफकोर्स इनलेट आउटलेट तर तुम्ही बघूनच घेणार, प्रॉपर स्टेबल सपोर्ट, कारण हा हेवी फिल्टर आहे, हा स्टेबल सपोर्टने उभा असणं आवश्यक आहे. हा तिरपा वगैरे नको. याच्यामध्ये पिस्टन वगैरे ते प्रॉपर ऍक्सेसिबल हवे. जाळी काढतानाची योग्य जागा तुम्हाला मिळेल, कारण याची लांब जाळी असते, ती बाहेर ओढून काढावी लागते. जर तुम्ही अशा एखाद्या छोट्याशा कंजस्टेड पंप रूम मध्ये त्याला लावलं आणि बाहेर जाळी काढायची जागा उरली नाही, तर तिथून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर जाळी काढा, कारण जाळी जरी काढायची गरज नसली तरी पण आम्ही रिकमेंड करतो की 2-3 महिन्यानंतर हळूहळू तुम्ही जाळी काढा. आणि का काढा? कारण काय असतं की पाण्यातले रेतीचे कण, मातीचे कण ते हे काढणार स्मार्ट क्लीन फिल्टर. जोर सिस्टीम चालू आहे तोवर प्रॉब्लेम नाही, पण ज्या वेळेला संच बंद होतो आणि पाण्यामध्ये जर क्षार असतील तुमच्या आणि हे क्षार या फिल्टर मध्ये आहे, हळूहळू पाण्याचं बाष्पीभवन होतं किंवा पाणी पुढे सरकून गेलं आणि सुकल्यानंतर पाण्यामधले क्षार या जाळीवरती येऊन बसतात. हे जाळीवरचे क्षार जे आहे हे सक्शन मध्ये, कारण सिमेंटेशन सारखं व्हायला लागतं तिथे, जसं आपण मगाशी म्हटलं की ते कडक व्हायला लागतात हार्ड, ते सक्शन मध्ये ते एवढे ओढले जाणार नाही कदाचित. तर 3-1 महिन्यानंतर रिकमेंड करतो आम्ही की त्याला बाहेर काढा, साफ करा व्यवस्थित आणि परत आतमध्ये टाका, ज्याच्यामुळे तुमचं फिल्टर व्यवस्थित चालेल. तर हे झालं स्मार्ट क्लीन फिल्टर बद्दलचं. मित्रांनो, आता एका अजून महत्वपूर्ण विषयाकडे आपण वळूया, ते म्हणजे वेंचुरी किंवा खत देण्यासाठीची जी काही सामग्री आहे तुमच्या संचातली ती. तर खत देण्यासाठी आपण वापरतो वेंचुरी, फर्टिलायझर टँक, त्याच्यानंतर काही हायड्रॉलिकली ऑपरेटेड पंप असतात आणि इलेक्ट्रिकली ऑपरेटेड पंप्स असतात, म्हणजे मीटरिंग पंप किंवा डोसिंग पंप ज्याला म्हणतो आपण, किंवा अतिशय अद्ययावत असे EC-pH सेन्स करून खताच्या गरजेप्रमाणे खत देणारे जे हे असतात इक्विपमेंट्स असतात, न्यूट्रिकेअर सारखे किंवा मिक्सर मशीन्स असतात, प्रेसिमिक्स सारखे. ते वेगवेगळे खत देण्याचे यंत्रणा आहेत. याच्यामध्ये वेंचुरी ही सर्वात पॉप्युलर आहे. कारण ही स्वस्त असते, वापरायला सहज सोपी असते. आणि वेंचुरी वापरायची कशी याच्याबद्दल आज आपण आता बोलणार आहोत. मुळात वेंचुरीचं इन्स्टॉलेशन करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं इनलेट आउटलेट बघून घेणं. वेंचुरी ही प्रेशर डिफरन्स वरती चालणारी इक्विपमेंट आहे आणि प्रेशर एका बाजूने पाणी तुम्ही मधला वॉल दाबतात, एका बाजूने प्रेशर वाढत जातं आणि पाणी एका बाजूने मध्ये जातं. एक छोटा कोन असतो, तिथून पाणी पुढे जातं आणि पुढे एक मोठा कोन असतो. तर हा छोटा कोन नेहमी इनलेटच्या बाजूला हवा. हा जो कोन आहे, तर सुरुवातीला जर इथे जसं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की सुरुवातीला वेंचुरीचा वॉल जर तुम्ही दाबलेला नसेल आणि वेंचुरी लावले तर वेंचुरीचे सक्शन ट्यूब मधून पाणी बाहेर येईल, उलट पाणी बाहेर येईल. जसजसा वॉल तुम्ही दाबायला सुरुवात कराल तसतस आतमध्ये एक पार्शियल व्हॅक्यूम तयार होतो, एक निगेटिव्ह प्रेशर तयार होतं आणि पाणी किंवा जे काही खत आहे किंवा खताचं जे द्रावण आहे तुमचं ते आतमध्ये जायला सुरुवात होते. तर वेंचुरी लावताना तुम्हाला एक काळजी घेणं आवश्यक आहे की वेंचुरीचे जे इनलेट आहे, हा छोटा कोन जो आहे हा इनलेटच्या बाजूने हवा नेहमी आणि हा मोठा कोन नेहमी आउटलेटच्या बाजूने. कधी कधी आमच्यापर्यंत या कंप्लेंट्स येतात की वेंचुरीतून पाणी बाहेर येते, तेव्हा पहिला प्रश्न आमचा असा असतो की भाई वेंचुरीची डायरेक्शन कोणती. कधी उलटा लावलेला असला तर पाणी बाहेरच येणार आहे, म्हणजे मोठ्या कोणामधून पाणी छोट्या कोणाकडे जायला लागलं तर पाणी बाहेरच येणार आहे, तो कधीच सक्शन करू शकणार नाही. तर त्याच्यासाठी वेंचुरी छोट्या कोणातून मोठ्या कोणाकडे जाणं आवश्यक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे वेंचुरीचा जो सक्शन पाईप आहे,
तो खूप लांब नको, लांब लचक नको, कारण याला सक करायचंय, याला ताकदीने ओढायचंय कुठून तरी काहीतरी. तर ते ओढण्यासाठी खूप दुरून ओढता येणं शक्य नाही. तर जेवढं जवळ असेल तेवढा चांगला सक्शन पाईप. त्याच्यानंतर सक्शन हा वरच्या बाजूला नको, म्हणजे जी काही लेवल आहे त्याच्यापेक्षा कुठेतरी वरतून पाणी आणायचंय असं नको. तुमच्या जे वेंचुरी आहे त्याच्या लेवलच्या बरोबरीने किंवा खालच्या बाजूला असलेलं जास्त योग्य, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह सक्शन मिळतं आणि त्याला तो सहजपणे सक करू शकतो. त्याच्यानंतर व्हेंचुरीचं इन्स्टॉलेशन करताना ती प्रॉपर हेडर असेंब्ली जी आहे ती वापरणं आवश्यक आहे. हेडर असेंब्ली काय आहे त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत थोड्या वेळानंतर, पण ती प्रॉपर फिटिंग असणं आवश्यक आहे. तिरपी तारपी वाकडी तिकडी नको लागायला. त्याच्यातून इनलेट आउटलेट बद्दल तर आपण बोललो. एक अजून महत्वाच्या प्रश्नाबद्दल आता इथे मला बोलायचं आहे, ते म्हणजे मला व्हेंचुरी कोणत्या साईजची मी वापरायला हवी, व्हेंचुरीचं सिलेक्शन कसं करणार मी. कारण वेंचुरी तर बरेच अवेलेबल आहे. जैन इरिगेशनकडे 1.5 इंचाची वेंचुरी, 1 इंचाची आहे, 1.25 इंचाची आहे, 1.5 इंचाची आहे, 2 इंचाची आहे, एवढ्या प्रकारच्या वेंचुरी आहे. याच्यातली कोणती वेंचुरी वापरणं मला आवश्यक आहे. तर मित्रांनो, वेंचुरीचं सिलेक्शन कसं कराल याच्यासाठी एक उदाहरण इथे दिलेलं आहे. पण काही बेसिक बाबी मी तुम्हाला सांगतो की वेंचुरीचं निवड करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला तुमचे फील्ड जे असेल, तुमचं जे शेत असेल त्याच्यामध्ये छोटे मोठे प्लॉट तुम्ही केलेले असतील. जो सर्वात मोठा प्लॉट आहे तिथे जे काही पीक आहे त्या पिकाची जास्तीत जास्त खताची मात्रा, म्हणजे त्या पिकाच्या लाईफ टाइम मध्ये लागणारी जास्तीत जास्त खताची मात्रा किती, याचा पहिले विचार करा. ही खताची मात्रा त्या प्लॉटला देताना मला किती किलोचं खत लागणार आहे. म्हणजे समजा 2 एकरचा एरिया मला एकाच वेळेला भिजवायचा आहे आणि मला तिथे खत द्यायचं आहे, तर मला खताची मात्रा किती लागणार, किती किलो खत लागणार आहे, आणि हे जे खत आहे हे किती पाण्यामध्ये विरघळू शकतं याचे गणित करणं आवश्यक आहे. इथे एक उदाहरण दिलेलं आहे की 1.5 एकरचं क्षेत्र आहे, म्हणजे 1.5 एकर एका वेळेला मी भिजवतोय. केळीचं पीक आहे, 5x6 वरती त्याचं लावलेलं आहे. सिस्टीम मधून जो जाणारा, संचातून जाणारा जो प्रवाह दर आहे, फ्लो आहे, तो 4.84 लिटर पर सेकंद आहे. एवढ्या वेगाने पाणी मध्ये जात आहे. केळीच्या प्रत्येक झाडाला 16 लिटरचं पाणी दिलं जाते. कदाचित 8-8 लिटरचे 2 ड्रिपर असतील किंवा 4-4चे 4 ड्रिपर असतील, ज्या 2 इनलाईन टाकलेले असतील तर 16 लिटर आपण देतोय. एका झाडाला 16 लिटर ताशी पाणी देतोय आणि 1.5 तासामध्ये मला इरिगेशन संपवायचं, म्हणजे मी 1.5 तास पाणी देणार आहे. खत देण्याचा जो वेळ आहे तो 1 तास आहे. हा महत्वाचा आहे. कधीही वेंचुरीद्वारे ज्यावेळेला आपण खत देतो त्यावेळेला सुरुवातीला आणि शेवटी थोडा थोडा वेळ आपल्याला सोडून देणं आवश्यक आहे. त्याला वॉटर बिफोर आणि वॉटर आफ्टर असं म्हटलं जातं. वॉटर बिफोर का, म्हणजे सुरुवातीला मी पाणी का सोडू, कारण सुरुवातीला ज्यावेळेला संचातून पाणी जायला लागतं त्यावेळेला सुरुवातीला पडणारा जो पहिला थेंब आहे तो सर्वात शेवटी जातो, म्हणजे मुळाच्या प्रक्षेत्र जे असतं, मुळाचा रूट झोन जो असतो त्याच्या शेवटी जातो. कधी कधी बाहेर निघून जातो आपण कमी जास्त पाणी दिलं तर खालती किंवा मुळाच्या प्रक्षेत्रातून बाहेर निघून गेला तर तिथलं खत वायाच जाणार आहे तुमचं. म्हणून तुम्ही सुरुवातीला पाणी दिलं तर मुळाच्या खालच्या भागामध्ये नुसतं पाणी राहील. नंतर तुम्ही खत द्यायला सुरुवात कराल तर मधल्या भागामध्ये निव्वळ खत राहील आणि नंतर परत खत देऊन झाल्यानंतर थोडा वेळ पाणी द्या, ज्याच्यामुळे काय होतं की पाईपलाईन मध्ये जे काही खत आहे ते निघून येतं आणि नेहमी झाडाची जी मुळं आहे ते वरच्या 4 इंचामध्ये असतात, साधारणपणे 4 इंचाच्या खालती असतात. तर वरून 4 इंच तुम्हाला खत देण्याची इमिजिएटली काही गरज नाही. बरे वरती जरी खत पडलेलं असलं तर कधीतरी ते खाली मिळणार, पण इमिजिएटली मिळणार नाहीये. म्हणून तुम्ही नंतर फक्त पाणी द्या, ज्याच्यामुळे वरती असलेलं खत सुद्धा खालती सरकेल आणि जे खत तुम्ही देता ते एका भागामध्येच राहतील. तर मित्रांनो, जर हे उदाहरण जे मी तुम्हाला देतोय की याच्यामध्ये आपण विचार करत होतो की मला 1.5 तासात इरिगेशन करायचंय, त्याच्यातलं 1 तासामध्ये 15-15 मिनिटं दोघी बाजूने सोडून देतोय आणि 1 तासामध्ये मला खत द्यायचंय. खताची मात्रा किती लागते, युरिया द्यायचं ठरलेलं आहे. समजा 6.5 ग्रॅम एका झाडाला युरिया मला द्यायचा आहे. आता 1.5 एकर मध्ये किती झाडं बसतायत, 2177 झाडं बसतायत. तुम्हाला हे उदाहरण दिसत असेल, स्लाइड तुम्हाला दिसत आहेत की नाही मला इथून समजत नाही, पण बहुतेक तरी मागे काहीतरी धावपळ चालू आहे, म्हणजे स्लाइड तुम्हाला आता दिसत असतील. तर 2177 झाडं तुमचे 1.5 एकर मध्ये आहेत. 5x6च्या अंतरानुसार 2 kg पर सेंटीमीटर स्क्वेअरच्या प्रेशरने तुमचा संच चालतोय. तर आता मला वेंचुरीची साईज कोणती वापरू, तर प्रत्येक झाडाला 6.5 ग्रॅम, 2177 झाडांना मिळून जवळपास 14 किलोचा तुम्हाला युरिया लागणार आहे.
14 किलोचा युरिया आता किती पाण्यामध्ये विरघळेल? जर आपलं रेग्युलर टेम्परेचर पाण्याचं जर 30 डिग्रीचं आपण समजलं तर हे गणित आहे, 570 ग्रॅमचा युरिया 1 लिटर पाण्यामध्ये विरघळतो. या हिशोबानुसार जवळपास मला 25 लिटरचं पाण्यामध्ये हा 14 किलोचा जो युरिया आहे हा पूर्णपणे विरघळून जाईल. तर मिनिमम 25 लिटरचं पाणी तुम्हाला लागणार आहे. याचा अर्थ म्हणजे तुम्ही एका बादलीत 25 लिटरचं पाणी घ्याल, त्याच्यामध्ये जो काही 14 किलोचा युरिया आहे तो घ्याल. तर हा 14 किलोचा युरिया 25 लिटर पाण्यामध्ये विरघळला आणि 1 तासामध्ये हे 25 लिटरचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे. याचा अर्थ काय झाला की मिनिमम कमीत कमी 25 लिटर ताशी एवढी तुमची वेंचुरीची सक्शन कपॅसिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही वेंचुरीची निवड करताना आता काय बघाल की अशी वेंचुरी द्या की जी ताशी 25 लिटर ओढेल पाणी. या ठिकाणी या उदाहरणासाठी आता ताशी 25 लिटर ओढेल, पण किती प्रेशरला? कारण वेंचुरी प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रेशर डिफरन्स साठी सारख्या प्रमाणात पाणी ओढत नाही. 7011 एक थोडा वेळ तुम्हाला कदाचित स्लाइड दिसत नसतील, त्याच्यासाठी कोड टाकावा लागतो. तो कोड टाकतो, तुम्हाला स्लाइड दिसायला लागतील. नंतर आपण बोलूच. आपण बोलत आहोत वेंचुरीच्या सक्शन कपॅसिटी बद्दल. तर याचा अर्थ काय, 25 लिटर ताशी मला वेंचुरीने पाणी ओढलं पाहिजे माझ्या वेंचुरीने. आता अशी कोणती वेंचुरी आहे जी ताशी 25 लिटर ओढेल? आणि तर इथे जे चार्ट दिलेले आहेत वेंचुरीचे, जे आमच्या कॅटलॉग मध्ये मिळतील, तिथे तुम्ही तिथून बघू शकता तुमचं इनलेटचं प्रेशर किती आणि आउटलेटचं प्रेशर किती ठेवायचं आहे तुम्हाला. याच्यानुसार जसं आता आपण काय विचार केला होता की एक की 2 केजीचं सिस्टीमचं प्रेशर आहे, म्हणजे सिस्टीम वरती 2 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअरचं प्रेशर आहे. आता ज्या वेळेला मी हा वॉल दाबायला सुरुवात करेल, जसा हा वेंचुरीचा वॉल आहे, ही वेंचुरी आहे, ज्या वेळेला मी हा वॉल दाबायला सुरुवात करेल तर याचं हे इनलेट आहे, या बाजूला आउटलेट आहे. या बाजूचं प्रेशर वाढायला लागतं, या बाजूचं प्रेशर कमी व्हायला लागला. हळूहळू मी प्रेशरचा डिफरन्स असा रीतीने ऍडजस्ट करेल. म्हणजे इथे 2 केजीचं प्रेशर होतं जेव्हा हा वॉल पूर्ण उघडा होता, तेव्हा आता दाबायला लागल्यानंतर हे 2चं इथे 2.5 झालं, इथे 2 वरून 1.5 वरती गेलं. म्हणजे प्रेशर डिफरन्स किती झाला? 1 केजीचा. वेंचुरी जवळपास 0.8 ते 1 केजीच्या प्रेशर डिफरन्सला व्यवस्थितरित्या चालते. तर मग मी इथे चार्ट मध्ये बघेल की बा 2.5 केजीचं इथलं प्रेशर आणि 1.5 केजीचं इथलं प्रेशर आउटलेटचं, याला वेंचुरी कोणती वेंचुरी काय सक्शन रेट देते. तर आता इथे या चार्ट मध्ये पूर्णपणे दिलेलं नाही, पण इथे 2 केजीच्या प्रेशरला दिलेलं आहे, किंवा इथे 2.5 केजीचं प्रेशर आणि 1.5 केजीचं प्रेशर. तर इथे तुम्हाला साधारणपणे एक 1 इंचीची वेंचुरी 300 लिटर पर आवर तुम्हाला इथे देणार आहे, 300 लिटर पर आवर. आणि तीच जर तुम्ही 1.5 इंचीची वेंचुरी घेतली तर ती तुम्हाला जवळपास 50 लिटर पर आवर देणार आहे या प्रेशर डिफरन्सला. तर याचा अर्थ काय की तुम्हाला 50 लिटर ची जी वेंचुरी आहे, 50 लिटर ताशी देणारी, ही सुटेबल आहे. कारण तुमची गरज किती होती? 25 लिटरचीच. तर अशा रीतीने तुम्ही वेंचुरीचं सिलेक्शन करू शकता. तर हे आमच्या MIS कॅटलॉग जो आहे, एक ऍप आहे गुगल ऍप स्टोर वरती, जैन MIS कॅटलॉग, ते तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला वेंचुरीचे वेगवेगळे चार्ट तिथे दिसतील. त्या चार्टच्या नुसार तुम्ही वेंचुरीचं निवड करू शकता. या कॅटलॉग मध्ये अजून एक गोष्ट तुम्ही बारकाईने बघाल तर इथे मोटिव्ह फ्लो लिहिलेला आहे. मोटिव्ह फ्लो म्हणजे काय? तर वेंचुरीच्या आतमध्ये जाणारा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला मोटिव्ह फ्लो. मोटिव्ह फ्लो म्हणजे काय? जो वेंचुरीला मोटिवेट करतो, चालू करतो, तो फ्लो. तर वेंचुरीच्या आतमध्ये जाणारा पाण्याच्या प्रवाहाला मोटिव्ह फ्लो म्हणतात. तर हा मोटिव्ह फ्लो फार महत्वाचा आहे. म्हणजे 2 गोष्टी महत्वाच्या वेंचुरीमध्ये, डिफरन्स, प्रेशर डिफरन्स आणि मोटिव्ह फ्लो. हा मोटिव्ह फ्लो किती आहे याच्यानुसार सुद्धा आहे. तर सहसा कसं असतं की तुम्ही वॉल दाबायला सुरुवात केला तर 50% जवळपास वॉल दाबला तर 50% पाणी तुम्ही डायव्हर्ट करताय. तर 50% पाणी तुमच्या या मोटिव्ह फ्लो नुसार असलं पाहिजे. म्हणजे जसं आपण मगाचं उदाहरण बघितलं की 4.84 LPS चा फ्लो होता,
याचा अर्थ जवळपास 2.4 LPS चा फ्लो मी इथून डायव्हर्ट केला समजा, तर त्या 2.4 LPS च्या मोटिव्ह फ्लोला सुटेबल असलेली वेंचुरी पाहिजे. तर जसं तुम्ही इथे बघाल की मोटिव्ह फ्लो किती आहे, 8.5 LPM किंवा LPM मध्ये दिलेला आहे, म्हणजे जवळपास 6.48 400 500 LPS च्या आसपास तो फ्लो जातोय जवळपास. तर तो मला सुटेबल आहे का याच्याप्रमाणे मी इथे गणित करू शकेल की मला तो सुटेबल फ्लो आहे का, मोटिव्ह फ्लो तेवढा आहे का, त्यानुसार मी वेंचुरीचं सिलेक्शन करू शकतो. दुसरा, कधी कधी आपण फर्टिलायझर टँक देखील वापरतो. तर फर्टिलायझर टँक देखील आता प्लास्टिक मध्ये उपलब्ध आहे. तर तो तुम्हाला वापरायचा असेल तर त्याचं देखील इन्स्टॉलेशन करताना तो स्टेबल असला पाहिजे, त्याला ऍक्सेसिबिलिटी असली पाहिजे खत टाकताना. त्याच्यामध्ये देखील फर्टिलायझर टँक मध्ये काहीच नसतं, तुम्ही वॉल दाबतात, त्याच्यामुळे एक डिफरन्शियल प्रेशर तयार होतं आणि पाणी नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे धावतं. त्याच्यामुळे दाबातला फरक तयार केला की पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जायला सुरुवात होतं. तर अशा वेळेला हा फर्टिलायझर टँक वेंचुरीमध्ये तरी तुम्हाला कसं असतं की जवळपास 0.8 ते 1 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे जास्ती वॉल दाबावा लागतो. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला वॉल जास्ती दाबायचं नाही, कमी वॉल दाबूनच मला खत द्यायचंय, तर अशा वेळेला तुम्ही फर्टिलायझर टँक वापरू शकता. कारण फर्टिलायझर टँक मध्ये कमी प्रेशर डिफरन्स वरती देखील तो जास्ती चांगल्या प्रकारे सक्शन करतो. तुम्ही इथे एक टेबल बघाल की 0.8 चा सक्शन डिफरन्सला तो जर 60 लिटरचा फर्टिलायझर टँक असेल तर 15 मिनिटांमध्ये तो 60 लिटर देतोय. 15 मिनिटांमध्ये 60 लिटर. जर फक्त 0.2 चा डिफरन्स केला तर 0.2 चा म्हणजे फारच मायनॉर डिफरन्स आहे. तो जर डिफरन्स तुम्ही थोडासा वॉल दाबला आणि 0.3 किंवा 0.5 पर्यंत केला तर जवळपास तो 8 मिनिटांमध्ये 60 लिटर देतोय. म्हणजे जर मी 0.2 च्या डिफरन्सला 15 मिनिटात 60 देतोय, 60 लिटर माझं खत जात आहे, याचा अर्थ एका तासामध्ये जवळपास 240 लिटरचं खत मी आतमध्ये सोडू शकतो. आणि हेच मी मला वाढवायचं असेल तर थोडासा जास्त दाबावं लागेल, पण वेंचुरी इतका दाबण्याची गरज याच्यामध्ये नसते. तर अशा ठिकाणी फर्टिलायझर टँक तुम्ही वापरू शकता. पण फर्टिलायझर टँक वापरताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे की एका वेळेला खत टाकलं तर ते एका प्लॉटला पूर्णपणे जाऊ देणं आवश्यक आहे. असं नको व्हायला, कारण फर्टिलायझर टँक मध्ये खताचं डायल्युशन होत असतं. त्यामुळे खत टाकलं सुरुवातीला कॉन्सन्ट्रेटेड जातं, मग नंतर हळूहळू पाणी मिक्स होत जातं आणि पाण्याबरोबर खत जातं, तर पाण्याबरोबर मिक्स होत डायल्यूट होत जातं. तर ते एकाच ठिकाणी समजा खत गेलं तर सुरुवातीला कॉन्सन्ट्रेटेड आलं, नंतर डायल्यूट आलं तर चालतं. पण अर्धा प्लॉट जर केलेला असेल आणि अर्ध्या ठिकाणी अर्धा तास चालवलं, नंतर दुसरा प्लॉट ओपन केला आणि तिथे अर्धा तास दिलं, तर सुरुवातीला कॉन्सन्ट्रेटेड जाईल, नंतर डायल्यूट खत जाईल. तर एकाच ठिकाणी तुम्ही संपवा दे, एकाच प्लॉटला खत द्या ज्यावेळेला फर्टिलायझर टँक वापरत असाल तर. किती वेळ चालवायचा त्याचं हे गणित इथे टेबलमध्ये आपण दिलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये समजा 2 चा प्रेशर डिफरन्स आहे आणि 60 लिटरचं फर्टिलायझर टँक तुम्ही वापरताय, तर 15 मिनिटं तुम्हाला चालवायचं, ज्याच्यावरून तुम्हाला, कारण फर्टिलायझर टँक मध्ये तुम्हाला खत दिसत नसतं की खत संपलंय असं समजत नसतं, पाण्याबरोबर खत जात असतं, कायम ती टाकी भरलेली असते, हळूहळू खत निघून जातं आणि पाण्याने टाकी भरते. तर किती वेळात पाण्याने भरली जाईल ती आणि खत निघून जाईल, तर 15 मिनिटांमध्ये 60 लिटरचं फर्टिलायझर टँक 0.2 च्या डिफरन्शियल प्रेशरला 15 मिनिटांमध्ये खत सगळं निघून गेलेलं असणार. तर हे हिशोब तुम्हाला फर्टिलायझर टँक मध्ये तुम्ही हा टेबल वापरू शकता. त्यानंतर मित्रांनो एक महत्वाचा भाग म्हणजे प्लास्टिक हेडर्स किंवा हेडर असेंब्ली. संचाचा जो सुरुवातीचा भाग असतो, पंपाच्या नंतरचा जो भाग असतो, ज्याच्यामध्ये बायपास असेंब्ली असते प्रेशर ऍडजस्ट करण्यासाठी, ज्याच्यामध्ये एअर रिलीज वाल्व असतो, ज्याच्यामध्ये वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक आपण लावतो, हे सगळ्या गोष्टीला आपण हेडर असेंब्लीज म्हणतो. तर हे हेडर असेंब्ली सुटे वेगवेगळे लावले तर बऱ्याचदा ते शाबी दिसतात, चांगले दिसत नाही. बऱ्याचदा असं असतं मित्रांनो की जेव्हा आपण जेवायला बसतो ना, तर सुरुवातीला आपण जेवण डोळ्याने जेवतो आणि नंतर मग आपण तोंडात घास देतो. डोळ्याने जेवतो म्हणजे काय करतो आपण, आपल्याला तो भात व्यवस्थित एका जागी पाहिजे, पोळी एका ठिकाणी पाहिजे, भाजी व्यवस्थित लावलेली, जे काही लोणचं मिरची चटणी जे काय असेल ते सगळं व्यवस्थित पाहिजे. एखाद दिवशी बायकोशी भांडण झालं, तिने सगळा काला करून दिला तुमच्या समोर ठेवून, तर तुम्हाला जेव्हा असं वाटतं का, तर काला भात, त्याच्यात पोळी, त्याच्यात भाजी, सगळं मिक्स पडलेलं समोर, तर जेवणाची इच्छा मरते. म्हणजे काय, आपण चव घेण्याच्या आधीच आपण डोळ्याने जेवतो. तसंच ठिबक सिंचनाचं आहे, डोळ्याने तुम्हाला संच चांगला दिसला पाहिजे, तर लोक म्हणतील की हा तुमच्या शेतातला संच चांगला आहे. तर डोळ्याने तो अतिशय सुबक दिसला पाहिजे. बऱ्याचदा काय असतं, एक वेगळा बायपास वॉल लावला, एक वेगळं वेंचुरीचं हेडर लावलं, एक वेगळं एअर रिलीज वॉल लावला, त्याला टेफ्लॉन मारला, होल्टाईट लावलं, काळे गोळे डाग पडलेले, कुठेतरी लिकेज होत आहे, खूप ठिकाणी जॉईंट्स आले, तर हे चांगलं दिसतही नाही आणि लिकेज होण्याचे चान्सेसही वाढतात. अशा ठिकाणी आपल्याला
हेडर असेंब्ली वापरता येतात. जसे इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकाल की जिथे एक ही हेडर असेंब्ली आहे, ज्याच्यात एअर रिलीज वॉलची जागा आहे, बायपास वॉलची जागा आहे, वेंचुरी लावण्याची जागा आहे, त्याच्यामध्ये वेंचुरीला मधला वॉल आहे. तर ही एक रेडीमेड हेडर असेंब्ली आहे. असे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या प्रकारच्या हेडर असेंब्लीज आमच्याकडे रेडीमेड उपलब्ध आहे. या हेडर असेंब्लीज तुम्ही लावल्या तर सिस्टम संचाचं जे इन्स्टॉलेशन आहे हे प्रॉपरली होऊ शकतं, सुबक दिसू शकतं. हे वेगवेगळ्या प्रकारचे हेडर असेंब्लीज इथे दाखवलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एका महत्वाच्या विषयाकडे आपण वळू, ते म्हणजे मेन लाईन. पीव्हीसी किंवा एचडीपी ची मेन लाईन आपण वापरतो. ज्या वेळेला पाईप उतरले जातात त्यावेळेला ज्याला आपण त्याला एकमेकांवरती रचतो, ते असं रचायला नको की एकदमच वजन येऊन जाईल, खालचा सर्वात शेवटचा पाईप दबून जाईल, चिमटून जाईल, अशा रीतीचं इन्स्टॉलेशन नको. पाईप ज्यावेळेला अंथरायचे त्यावेळेला त्याची फेकाता फेके नको, कारण पीव्हीसी आहे. समोरचं जर सॉकेट जर डॅमेज झालं तर अख्खा पाईप तुमचा खराब होऊ शकतो. तुम्हाला दुसरं सॉकेट वेगळं घेऊन लावावं लागेल, कापाकापी करावं लागेल. तर म्हणून पाईप काळजीपूर्वक लावा. त्याच्यानंतर मगाशी आपण बोललो की ट्रेंचिंग नेहमी सरळ असली पाहिजे, झिगझॅग नको अशी इकडे तिकडे आलेली. त्याच्यामुळे पाईपलाईन वरच्या स्ट्रेसेस कमी होतात, पाईपलाईन सरळ राहते. त्याच्यानंतर ज्या ज्या ट्रेंच मध्ये पाईप उतरवायचा आहे त्या ट्रेंच मध्ये खालती छोटे मोठे दगड, काही खिळा किंवा काही वस्तू अशा अणकुचीदार वस्तू पडलेल्या नाही ना याची काळजी घ्या. त्याच्यामध्ये ते सगळं काढून टाका. एक सिंपल आपली मऊ मातीचा एखादा लेअर त्याच्यावरती टाका, ज्याच्यामुळे पाईपाला कुशन मिळेल. आणि बऱ्याचदा काय असतं की ज्यावेळेला आपण सिस्टीम मधून पाणी देतो, ज्यावेळेला संचातून पाणी जात असतं तर पाण्याच्या वेगामुळे पाईपलाईन थोडीशी व्हायब्रेट होत असते सतत, ती जमिनीच्या आतमध्ये व्हायब्रेट होत असते थोडीशी. आणि त्याच्या खाली बारकासा जरी एखादा दगड असला जो छोटासा असेल तर तो हळूहळू हळूहळू घासायला सुरुवात करतो. तो रोज घासतो त्याला थोडं थोडं, आणि हळूहळू घासून घासून तो एखाद दिवशी पाईपलाईनला तिथे फोडतो किंवा लिकेज करतो. आणि मग आपल्याला वाटतं की पाईपलाईन तर 1 महिन्यापूर्वीच लावली, 1 महिन्यातच खराब झाली, लिकेज झालं. तर त्याचं कारण कदाचित हे असू शकतं, खालचा काहीतरी दगड किंवा काहीतरी अणकुचीदार वस्तू. तर त्याच्यासाठी आतमध्ये खालती एक सॉफ्ट साईजचं कुशन असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं, पाईपलाईन ज्यावेळेला तुम्ही एक लांब पाईपलाईन नदीवरून वगैरे आणत असाल आणि लांब 2-4 किलोमीटरची पाईपलाईन आहे, अशा वेळेला दर 500-600 मीटर वरती त्या पाईपलाईन वरती एखादा कॉन्क्रीटचा ब्लॉक किंवा दगड किंवा मोठा काहीतरी वजनदार असणं आवश्यक आहे. मग अशी तुम्हाला म्हटलं की पाईपलाईनचं सतत व्हायब्रेशन होत असतं आणि त्यात पंपाचं इन्स्टॉलेशन किंवा फिल्टरचं इन्स्टॉलेशन बरोबर नसेल आणि ते व्हायब्रेट होत असतील, ते व्हायब्रेशन अजून पुढे जातं, अँप्लिफाय होत जातं आणि सतत ते पाईप अशा हालत असतात. तर अशा वेळेला ते डॅमेज पुढेपर्यंत जाऊ नये म्हणून आपण ते व्हायब्रेशन थांबवण्यासाठी आपण मध्येच त्याला एका ठिकाणी त्याला पकडतो, ज्याच्यामुळे हे व्हायब्रेशन जे मागचं असतं ते पुढे जात नाही. आणि हे व्हायब्रेशन थांबवण्यासाठी ज्याला थ्रस्ट ब्लॉक आपण म्हणतो, असे थ्रस्ट ब्लॉक ठिकठिकाणी टाकणं आवश्यक आहे. कुठे कुठे टाकणं आवश्यक आहे? सरळ अंतरावर जात असेल पाईपलाईन तर दर 500-700 मीटर वरती एक थ्रस्ट ब्लॉक टाका. जिथे पाईपलाईन वळत असेल, कारण वळताना पाण्याचा दणका असतो जोरात, पाणी ज्यावेळेला वळतं त्यावेळेला पाण्याचा दणका बसतो, तर तिथे तुम्ही एक ब्लॉक टाका, ज्याच्यामुळे तो दणका तो सहन करू शकेल, तिथून एल्बो किंवा जे काय ते तुमचे क्रॅक होणार नाही. त्याच्यानंतर पीव्हीसी पाईप हा सूर्यप्रकाशासाठी तो विस्टँड करू शकतो. सूर्यप्रकाशामधले जे अतिनीलकरण ज्याला आपण म्हणतो अल्ट्राव्हायोलेट रेज, ते विस्टँड करू शकत नाही. सतत जर पीव्हीसी पाईप उन्हामध्ये राहिला तर हळूहळू तो लालसर पडेल आणि तो ब्रिटल होईल, कडक होईल, त्याचे तुकडे पडू शकतात. तर याच्यासाठी पीव्हीसी पाईप जिथेही कुठे वरती येत असेल तर तिथे त्याला सूर्यप्रकाशापासून त्याचा बचाव करणं आवश्यक आहे, त्याला झाकणं आवश्यक आहे. त्याच्यावरती काही गनी बॅग असेल किंवा काही असेल त्याच्याने तुम्ही त्याला क्लोज करा, ज्याच्यामुळे सूर्याच्या प्रकाशापासून त्याचं रक्षण होईल, त्याच्यामध्ये ब्रिटलनेस येणार नाही, त्याचं आयुष्य वाढेल. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रत्येक 500-700 मीटर नंतर एखादा एक्सपान्शन जॉईंट असणं आवश्यक आहे. आता एक्सपान्शन का बरं? तर प्रत्येक मटेरियलची एक प्रॉपर्टी असते, तो आकुंचन आणि प्रसरण पावत असतो. जसं तुम्ही रेल्वे रुळाचं उदाहरण मी नेहमी देतो की रेल्वे रुळ 3ऱ्या-4थ्या रुळानंतर अशा 2 रुळांमध्ये गॅप सोडलेले असते अशी एवढी. का बरं? कारण जेव्हा उन्हामुळे रुळ तापतात तर ते रुळ एकमेकांकडे सरकतात, प्रसरण पावतात. ते अगदी त्याला गॅप नसेल तर ते एकमेकांवरती इतके जोरात दाबतील की रुळ वाकडे तिकडे होतील. तर तसंच पाईपलाईन मध्ये पण होतं. पाईपलाईन सुद्धा टेम्परेचर, तापमानामुळे थोडीशी आकुंचन प्रसरण पावत असते. तर तिला हे आकुंचन प्रसरण पावण्यासाठी थोडीशी जागा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी एक्सपान्शन जॉईंट तुम्ही टाकू शकता. तर एक्सपान्शन जॉईंट म्हणजे काय? तर आमचे रबरिंग जॉईंटचे पाईप असतात, तर रबरिंग वाला जो पार्ट असतो तो जर तुम्ही किंवा रिपेअर कपलर सारखा जो पार्ट असतो तो टाकला तर आतमध्ये रबर रिंग असते. पाईपलाईन थोडासा पुढे मागे रबर रिंग जवळून सरकू शकतो, त्याला तुम्ही जागा दिली
किंवा हे शक्य नसेल तर तुम्ही एक लूप तयार करा पाईपलाईनचा, म्हणजे पाईपलाईन अशी आली वरती आली परत खालती गेली, तर तुम्ही 2 पाईपलाईन मध्ये एक असं अंतर तयार केलं ज्याच्यामुळे एक्सपान्शनला थोडीशी तुम्ही जागा दिली. तर ही एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन साठी तुम्ही जागा द्या, त्याच्यामुळे पाईपलाईन वरती अतिरिक्त दबाव निर्माण होणार नाही. कारण अतिरिक्त दबाव कुठेही स्ट्रेसेस आले म्हणजे काय होणार, सर्वात पहिले बळी जातो तो म्हणजे जॉईंट जवळ, कारण पाईपलाईन सर्वात जास्त वीक असते जॉईंट जवळ किंवा वॉल जवळ, तर तिथून ते लिकेज व्हायला लागतात. आणि उन्हामुळे जर तुमचं ऑलरेडी पाईपलाईनची जोडणी व्यवस्थित नसेल तर तो आकुंचन प्रसरणामुळे जॉईंट हळूहळू वीक होतो. तिथून तो उन्हाळ्यामध्ये बऱ्याच आपण ऐकतो की पाईपलाईन सटकली, लिकेज झालं, तर ते तिथून सटकत असतात. त्याच्यानंतर महत्वाचा विषय अतिशय, पाईपलाईन मध्ये योग्य अंतरावरती एअर रिलीज वॉल्व असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा या एअर रिलीज वॉल्व कडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं, त्याचं महत्वच कळत नाही की हा का बरं लावणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा वॉल्व असतो एअर रिलीज वॉल्व, आणि का महत्वाचा ते मी तुम्हाला सांगतो. बऱ्याचदा पाईपलाईन मधून ज्या वेळेला पाणी जातं तर निव्वळ पाणी जात नसतं, पाईपलाईन मध्ये पाण्याबरोबर हवेचे बुडबुडे देखील जातात. हवा कुठून येते पाण्यामध्ये आता, तर हवा 2 प्रकारे पाण्यामध्ये येऊ शकते. पाईपलाईनच्या पाण्यामध्ये हवा 2 ठिकाणाहून येऊ शकते. एक तर तुमच्या पंपाच्या सक्शन मध्ये कुठे जर गॅप असेल तर तो सक करताना हवाईमध्ये सक करायला लागतोय, बरोबर आहे. तर हवेचे बुडबुडे आतमध्ये हळूहळू हळूहळू आतमध्ये येत आहेत, ते बुडबुडे आतमध्ये ट्रॅव्हल करत आहेत. कधी कधी काय होतं की पाईपलाईन ची साईज छोटी घेतली गेलेली आहे आणि पंपाची कपॅसिटी मोठी आहे, वेग वाढलेला आहे पाण्याचा, गती वाढलेली पाण्याची, आणि गती काही जास्ती वाढल्यानंतर पाण्यामध्ये जी विरघळलेली हवा आहे ही विरघळलेली हवा बाहेर सुट्टी व्हायला लागते, बाहेर निघायला लागते, आणि हे बुडबुडे आत बाहेर येतात. बऱ्याचदा तुम्ही एक उदाहरण तुम्हाला देतो की चहा बनवण्यासाठी भांड तुम्ही चहाचं घेतलं, पाणी टाकलं, त्याच्यामध्ये गॅसवरती भांड ठेवलं, तर थोड्या वेळानंतर पाण्यामध्ये असे बारीक बारीक बुडबुडे त्या भांड्याच्या आजूबाजूने येतात. ते कुठून येतात बुडबुडे, ते पाण्यामध्ये विरघळलेली हवा तापमान बदलल्यामुळे बाहेर आलेले आहे. तर असंच पाण्याची गती बदलल्यामुळे देखील पाण्यामध्ये विरघळलेली हवा बाहेर येते. आता ही विरघळलेली हवा, पाण्यामधली जी हवा आहे, हे बुडबुडे हे कुठे जातात, हवा नेहमी वरच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करते. ती खाली जाते का, पाण्यामध्ये बुडी मारते का, नाही, ती नेहमी वरच्या बाजूला येण्याचा प्रयत्न करते. मग ही हवा वरती जमा होईल, बारीक बारीक बुडबुडे सगळे एकत्र होऊन जमा होऊन कुठे जमा होतील, तर पाईपलाईन जर तुमची अशी चढ उताराची असेल, पाणी वरती चाललंय आणि खालती जातंय, तर हे जो वरचा भाग आहे कोणताही, इथे हे बुडबुडे हवेचे, इथे हवा जमा होईल. इथून ते खाली जाणार आहे का, नाही, हवा खाली जाऊ शकत नाही, हवा वरतीच आहे, इथेच थांबते, ती पुढे जाऊ देत नाही. हळूहळू हवेचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग तुमची 4 इंचाची पाईपलाईन 2 इंचाची होऊन जाते. त्याच्यातून पाणी, आणि कधी कधी इतकी हवा वाढते की याला आपण एअरलॉक म्हणतो, की पाणीच पुढे जात नाही. तर अशा ठिकाणी, अशा चढ उताराच्या ठिकाणी जे काही चढाचा भाग आहे, तो टॉप एपिक पॉइंट, तिथे एक प्रॉपर एअर रिलीज वॉल्व लावणं आवश्यक आहे, जो या अतिरिक्त जी हवा येते मध्ये ती हवा बाहेर काढून टाकू शकेल. आता दुसरा एक महत्वाचा काम जे एअर रिलीज वॉल्व करतो ते म्हणजे आतमध्ये हवा घेण्याचा देखील. पीव्हीसी पाईप हा व्हॅक्यूम किंवा आतमध्ये निर्वात पोकळीला तो सहन करू शकत नाही, तो चिमटतो, तो कोलॅप्स होतो. का बरं आणि कसा होऊ शकतो, जर अशी तुमची पाईपलाईन आहे आणि पाणी वरती जात आहे आणि पाणी परत खालती उतरत आहे आणि अचानक तुमचा पंप बंद पडला, तर हे वरती जाणार जे पाणी हे तर खालती यायला लागतं, कारण पंप बंद पडला, या बाजूचं पाणी तर पुढे निघून गेलं, आणि हा मधला भाग जो आहे याच्यामध्ये निर्वात पोकळी तयार होते, कारण पाणी होतं, आता इथे हवा येण्याची जागाच नाही आता काही. तर ही निर्वात पोकळी आल्याबरोबर, व्हॅक्यूम आल्याबरोबर पीव्हीसी पाईप तिथे चमटायला लागेल, कोलॅप्स व्हायला लागेल, ब्रेकेज होईल, डॅमेज होईल. तर अशा ठिकाणी तुम्हाला एक एअर रिलीज वॉल्व लावणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तो लगेच बाहेरची हवा आतमध्ये घेईल आणि आतमध्ये जो व्हॅक्यूम तयार झाला तो व्हॅक्यूम तोडेल. तर एअर रिलीज वॉल्व प्रॉपर ठिकाणी लावणं आवश्यक आहे. कुठेही चढ उतार असेल तर चढाच्या ठिकाणी एअर रिलीज वॉल्व असणं आवश्यक आहे. सडन चेंज झाला स्लोप अचानक, तर तिथे एक एअर रिलीज वॉल्व लावणं आवश्यक आहे. अगदी सरळ सोट पाईपलाईन जरी असली तरी एक 500-700 मीटर वरती तुम्ही एक एअर रिलीज वॉल्व लावणं आवश्यक आहे. एअर रिलीज वॉल्वची सायझिंग कशी करायची त्याच्यासाठी गणित आहे. प्रॉपर गणिताने तुम्ही एअर रिलीज वॉल्वची सायझिंग करू शकता की माझा फ्लो किती आहे, हवा किती जोराने ढकलली जाते, मला किती वेगाने ती बाहेर काढायची वगैरे वगैरे. पण ते एक वेगळं सायन्सच आहे पूर्ण. पण एक जनरल थंब रूल तुम्ही असा धरू शकता की 1:4 म्हणजे 4 इंचाच्या पाईपलाईनला 1 इंचाचा एअर रिलीज वॉल्व आवश्यक आहे साधारणपणे. या हिशोबाने तुम्ही एअर रिलीज वॉल्वचं सिलेक्शन करू शकता. तर एअर रिलीज वॉल्वचं महत्व आपण बघितलं, ते प्रॉपर सिस्टीम मध्ये मेन लाईन वरती लावणं आवश्यक आहे. आता एक दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सॉल्व्हंट सिमेंट. पाईपलाईन मध्ये ज्यावेळेला आपण जोडणी करतो मेन लाईनची, त्यावेळेला आपल्याला सॉकेट मध्ये आपल्याला सोल्युशन लावतो, आपण दुसऱ्या बाजूने पाईप मध्ये घालतो, त्याला सोल्युशन लावून आणि त्याचं जॉईंटिंग करतो. ही जॉईंटिंग का
अतिशय महत्वाची आणि कशा रीतीने केली गेली पाहिजे. बऱ्याचदा असं असतं की हे जे सॉल्व्हंट सिमेंट वापरलं जातं, ज्याला परमाफिक्स इथे तुम्ही नाव बघू शकत असाल, तर हे सॉल्व्हंट सिमेंट प्रॉपर ग्रेडचं नसतं, अगदी बाजारातलं लोकल कुठलं तरी वापरलं जातं, किंवा ते जुनं असतं, किंवा ते प्रॉपरली लावलं जात नाही. सॉल्व्हंट सिमेंट म्हणजे फेविकॉल सारखं काही गम नाही, अधेसिव्ह नाही. ते एक वेगळं केमिकल आहे ज्याच्यामध्ये ऍसिडिक सोल्युशन असतं, म्हणजे आम्लधर्मीय, त्याच्यानंतर पीव्हीसीचं रेझिन असतं आणि ड्रायिंग एजंट असतात, सुकवणारे. कारण सॉल्व्हंट सिमेंट लगेच सुकतं. जॉईंट तुम्ही बघितलं असेल की तो 1-2 मिनिटांमध्ये तो जॉईंट होऊन जातो, सुकून जातो, तो निघत नाही लगेच. तर हे एजंट त्याच्यामध्ये असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ऍसिडिक सोल्युशन असतं, त्याच्यामध्ये पीव्हीसीची पावडर रेझिन असतं, त्याच्यामध्ये हे असतं, त्याच्यानंतर ड्रायिंग एजंट असतं. त्याची एक प्रॉपर विस्कॉसिटी ज्याला म्हणतो ती मेंटेन केली जाते. ती विस्कॉसिटी असेल तर ते सॉल्व्हंट सिमेंट चांगलं आहे. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्हंट सिमेंट असतात. पण सर्वात पहिले सॉल्व्हंट सिमेंट लावताना कशा रीतीने लावलं गेलं पाहिजे याच्याबद्दल आपण आता बघूया. आता समजा हा एक जॉईंट आहे, हा मला जॉईंट करायचा आहे. तर हा जॉईंट करताना सर्वात आधी मी काय करणार, तर हा जो पाईप कापलेला आहे याला वरच्या बाजूला कुठल्याच ठिकाणी बर नको, मी ते प्रॉपर घासून घेणार हे बर. कारण हे जर बर असे राहिले तर या बरमुळे ते गॅप कायम राहील आणि तिथून पाईपलाईन लिकेज होण्याचे चान्सेस आहे. तर इथून बर काढले पहिले आणि त्याच्यानंतर मग मी सॉल्व्हंट सिमेंट जे आहे ते घेतलं. आणि सॉल्व्हंट सिमेंट कुठे लावणार आधी, आता इथे लावायचं का इथे लावायचं आधी? तुमच्या कॉमेंट्स मध्ये तुम्ही उत्तर द्या की सॉल्व्हंट सिमेंट लावायचं कुठे आधी, इथे लावू का इथे लावू, कुठे लावला आधी? तर मित्रांनो, सॉल्व्हंट सिमेंट लावायचं पहिले आधी इकडे आतमध्ये आणि नंतर लावायचं बाहेरच्या बाजूने. आणि का लावायचं? कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सॉल्व्हंट सिमेंट मध्ये ड्रायिंग एजंट्स आहेत, ते काय करतात काम सुकवण्याचं. आणि ऍसिडिक एजंट आहे, ते काय काम करतात, ते जो वरचा पीव्हीसीचा लेअर आहे, आता समजा हा वॉल आहे किंवा हा पाईप आहे, याचा जो वरचा पीव्हीसीचा लेअर आहे याला सॉफ्ट बनवतात किंवा याला डिफ्यूज करतात. आणि हे जे सॉफ्ट झालेला पीव्हीसीचा लेअर आहे, हा लेअर आणि याचा सॉफ्ट झालेला पीव्हीसीचा लेअर आणि त्याच्यामध्ये असलेले रेझिन, सॉलिड सिमेंट असलेलं पीव्हीसीचं पावडर, हे जेव्हा मी याच्यामध्ये टाकतो आणि फिट करतो आतमध्ये, त्यावेळेला ते जे फ्यूज झालेले सॉफ्ट झालेले लेअर आहे ते एकमेकांमध्ये डिफ्यूज होतात, फ्यूज होतात आणि त्याचं एक प्रॉपर जॉइंटिंग तयार होतं. तर आता सॉलिड सिमेंट का आतमध्ये लावायचं आणि इथून नंतर बाहेर का लावायचं? कारण ड्रायिंग एजंट जे इथे आतमध्ये लावल्यानंतर हा तरी थोडासा शॅडो मध्ये सावलीत आहे, हा बाहेरचा भाग तर पूर्णपणे एक्सपोज आहे, तर लगेच हा ड्रायिंग व्हायला लागेल आणि हा नंतर ड्रायिंग होईल, कारण तुम्ही याला नंतर लावता. जर मी याला आधी लावलं सोल्युशन आणि याला नंतर लावलं तर याला लावून मी याला आतमध्ये टाकेपर्यंत कदाचित याचं सोल्युशन ड्राय व्हायला सुरुवात झालेली असेल. म्हणून आतमध्ये इथे लावा पहिले, इथून बाहेरून नंतर लावा, नंतर त्याला प्रॉपर लेअरने सॉल्व्हंट सिमेंट लावा. सॉल्व्हंट सिमेंट म्हणजे मगाशी मी सांगितलं की गमिंग एजंट नाहीये तो, त्याच्यामुळे तो प्रॉपरली लावला पाहिजे. तो खूप जास्ती किंवा खूप कमी लावून चालणार नाही. बऱ्याचदा काय असतं की भरपूर प्रमाणात सोल्युशन आतमध्ये टाकलं जातं, इथे लावलं जातं दणादण आणि ते आतमध्ये ढकलून दिलं तर जे एक्स्ट्रा सोल्युशन जे आहे, एक्स्ट्रा सॉल्व्हंट सिमेंट आहे, ते कुठे जाणार? ते पुढे ढकललं जाणार, इथून पुढे ढकललं जाणार, ते पुढे जाणार. आता पुढे जाऊन ते काय करणार? सॉल्व्हंट सिमेंटचं काम एकच आहे, त्याला जे काही दिसलं पीव्हीसी ज्याच्यावरती टाकलेलं आहे त्याला तो पहिले विरघळेल, त्याला तो पहिले सॉफ्ट करेल आणि तिथून त्याला जर जॉइंटिंग केलं नसेल तुम्ही तर तिथे स्क्रॅचेस पडायला लागतात किंवा तिथलं मटेरियल सॉफ्ट होऊन जातं, वीक होऊन जातं आणि तिथून मग लिकेज होण्याचे किंवा ब्रेकेज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून सॉल्व्हंट सिमेंट योग्य प्रमाणात लावणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूने पण बऱ्याचदा काही जणांना सवय असते असं सॉल्व्हंट सिमेंटची धार लावतात, तर तसं लावून काय उपयोग नसतं, कारण ते इथून काही मध्ये जाणार नसतं. त्याला इथे लावण्याची गरजच नाही, बाहेरून धार लावण्याची गरज नाही. इथे जे लावलेलं आहे त्याच्यानेच तो जॉईंट होणार. आतमध्ये प्रॉपर इन्सर्ट केल्यानंतर त्याला एक क्वार्टर म्हणजे एक 90 अंशामध्ये त्याला साधारणपणे फिरवा, म्हणजे जे काही सॉफ्ट झालेलं जे मटेरियल आहे पीव्हीसीचं ते एकमेकांमध्ये प्रॉपर मिक्स होऊन जाईल आणि एक प्रॉपर जॉईंट तुम्हाला मिळेल. अशा रीतीचे सॉल्व्हंट सिमेंटचे जॉइंटिंग प्रॉपर असणं आवश्यक आहे. नाहीतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाईपलाईन किंवा थोडं जरी प्रेशर वाढलं तर पाईपलाईन सटकते, अशा रीतीचे कंप्लेंट्स ठिकठिकाणून तुम्हाला दिसतील. याचं मुख्य कारण आहे सोल्युशनच प्रॉपर लावलेलं नसतं, एक तर सोल्युशन प्रॉपर नसतं सॉल्व्हंट सिमेंट किंवा ते प्रॉपर लावलेलं नसतं. सॉल्व्हंट सिमेंट किती लावायचं, त्याचे वेगवेगळे प्रकार किती आहे ते इथे या टेबल मध्ये दिलेलं आहे. भारतीय मानक जे इंडियन स्टँडर्ड त्याच्यानुसार जे सॉल्व्हंट सिमेंट लावायचं आहे तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे, रेग्युलर बॉडीड, मीडियम बॉडीड आणि हेवी बॉडीड.
कोणत्या पाईपलाईनच्या साईजला कोणती सॉलिड सिमेंट चालू शकतो त्याचा पण इथे दिलेलं आहे. साधारणपणे ड्रिप इरिगेशन सिस्टीम मध्ये 2 इंच ते 8 इंच किंवा 1.5 इंच ते 8 इंच अशी पाईपलाईनच्या साईजेस वापरले जातात. तर त्याच्यासाठी आपण मीडियम बॉडीड ज्याची विस्कॉसिटी 500 सेंटीपॉइज आहे किंवा मिलीपास्कल सेकंद पर मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचा याच्यातला महत्वाचा भाग आहे तो किती थिकनेसने लावायचा. तर इथे तुम्ही बघू शकता की 30.30 मिलीमीटर इतकं थिन तुम्हाला लेअर लावायचा आहे. तो थिक लेअर करायचा नाही, तिथे थिन लेअर आपण चालू शकतो प्रॉपर सॉलिड सिमेंट असेल तर. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या पाईपलाईनच्या साईज मध्ये 1 लिटर सॉलिड सिमेंट मध्ये किती जॉईंट्स होऊ शकतात त्याचं गणित दिलेलं आहे. तर याच्या आधारे तुम्ही काढू शकता की तुमचे जॉईंट्स किती आहे तुमच्या संचामध्ये आणि तुम्हाला सॉलिड सिमेंट किती लिटर लागू शकतं. म्हणजे कारण नसताना मोठं त्याच्यामध्ये खर्च करून सॉलिड सिमेंट घेऊन बसण्याची आवश्यकता नाही, कारण ते जास्त दिवस पडून राहिलं तर ते ओपन झाल्यानंतर त्याचं ड्रायिंग एजंट आहे त्याच्यामध्ये, ते उडून जाणार, ते विस्कस होणार आणि ते काही कामाचं राहणार नाही नंतर. मित्रांनो त्याच्यानंतर महत्वाचा भाग आहे सबमेन. म्हणजे आपण आता फिल्टर बघितलं, फर्टिलायझर टँक किंवा फर्टिगेशनचे इक्विपमेंट जे खत देण्याचे ते कशा रीतीने लावायचे, त्याच्यात काय काळजी घेतली गेली पाहिजे ते बघितलं. मेनलाईनचे इन्स्टॉलेशन, त्याचे जॉईंटिंग, एअर रिलीज वॉल त्याचं महत्व बघितलं. त्याच्यानंतर सबमेन जी प्रत्येक प्लॉटला जी जाते ती सबमेन. त्या सबमेन मध्ये काय असतं, सबमेनचा एक पीव्हीसी पाईप आहे, त्याच्यामध्ये इनलेट साईडला एक वॉल आहे, आउटलेट शेवटच्या बाजूला एक फ्लश वॉल आहे आणि मध्ये ठिकठिकाणी तुम्ही होल्स करता ड्रिल पाडून आणि तिथून तुमचे लॅटरल इनलाईन पॉलिट्यूब्स तुम्ही बाहेर काढताय. तर याच्यामधला महत्वाचा भाग आहे सबमेनचा वॉल कसा लावला गेला पाहिजे. तर सबमेनचा वॉल जो आहे हा प्रॉपरली अलाइन असला पाहिजे, म्हणजे पाईपलाईन तुमची सरळ असली पाहिजे, तिरपी तारपी नको ज्याच्यामुळे त्याच्यावरती स्ट्रेसेस येतील. त्याच्यानंतर हा जो बॉल वॉल आपला लावला जातो तो डबल युनियन किंवा सिंगल युनियनचा वॉल असतो. युनियनचा अर्थ काय, तर हा जो नट आहे याला युनियन म्हटलं जातं. याच्यामध्ये जर 2 युनियन असेल तर डबल युनियन, याच्यामध्ये एकच युनियन असेल तर सिंगल युनियन. पण कोणताही असेल युनियन तरी एक बाजू त्याची फिक्स असते आणि दुसऱ्या बाजूला ऍडजस्टमेंट करायची फॅसिलिटी असते. तर जी फिक्स बाजू आहे नेहमी ती नेहमी आउटलेटच्या बाजूने पाहिजे आणि जी ऍडजस्टेबल बाजू आहे ती इनलेटच्या बाजूने हवी. तर ही फिक्स बाजू आउटलेटच्या बाजूने. त्याच्यानंतर तुम्ही त्याला म्हणजे ज्याच्यामुळे काय होईल की प्रेशर जरी आलं तरी जी बाजू फिक्स आहे तिथून तिला दबाव होईल, तो बॉल सरकणार नाही, पुढे लिकेज होण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तणाव नको, ज्यावेळेला तुम्ही हे लावाल त्यावेळेला त्याच्यामध्ये ताण तणाव नको, समोरासमोर हवे. आणि ज्यावेळेला तुम्ही लावाल त्यावेळेला स्ट्रेसेसही नको. बऱ्याचदा काय असतं की तुम्ही हे वॉल समोर म्हणजे अशी गॅप ठेवली जाते आणि लावले जातात, पण थोडीशी गॅप कमी जास्त झाली तर पाईपलाईन थोडीशी ओढली जाते. पीव्हीसी पाईप फ्लेक्झिबल आहे, ओढला जातो आणि मग त्याला तुम्ही टाईट करतात. तर असं करत असलं तर काय होईल की याच्यावरती ताण आहे, याला जर मी ओढून ताणून इथे बसवलेला असेल दाबून तर याच्यावरती ताण आहे, हा सतत याला बाहेर ओढायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ओव्हरिंग प्रॉपर कॉन्टॅक्ट करू शकत नाही आतमधली आणि ती ओव्हरिंग कॉन्टॅक्ट न करू शकल्यामुळे त्याचं लिकेज होण्याचे चान्सेस असतात. याच्यामध्ये आतमध्ये सॉकेट असतं, ओव्हरिंग असतं. इथे ही ओव्हरिंग आहे आणि हे सॉकेट आहे. हे सॉकेट ज्या वेळेला याच्यावरती असं पूर्णपणे दबेल त्याच वेळेला याच्यातून लिकेज होणार नाही. जर याला बाहेरच्या बाजूला ताण असेल असा थोडासा तर ते अधराधर त्याच्यावरती बसल्यासारखं होईल आणि तिथून लिकेज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ते तणाव विरहित असलं पाहिजे नेहमी, तणाव नको त्याच्यावरती कुठल्याच बाजूने. त्याच्यानंतर पाईपलाईन कधी या बाजूला असते, एक बाजू दुसऱ्या बाजूला, म्हणजे कसं असतं नवरा बायकोचं भांडण झालं की एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड इकडे, असं नको ते पाईपलाईनचे तोंड. ते पाईपलाईनचे तोंड प्रेमाने एकमेकांच्या समोर हवे, एकमेकांकडे बघणारे हवे, त्याच्यावरती तणाव नको. अशा वेळेला जर तुम्ही वॉल लावाल, प्रॉपर अलाइन कराल त्याला, तर त्याच्यामध्ये लिकेज होण्याचे कोणतेही चान्सेस नसतात. त्याच्यानंतर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सबमेन सहसा अशी वरती लावली जाते. तर हे पीव्हीसी पाईप जो आहे हा जर सूर्यप्रकाशाला एक्सपोज व्हायला नको असेल तर याच्या भोवती आपल्याला गनी बॅग्स लपेटणं आवश्यक आहे. अशा रीतीने तुम्ही गनी बॅग इथे लावून त्याला क्लोज किंवा त्याचं रक्षण करू शकता. तर हा एक व्हिडिओ छोटासा ज्याच्यामध्ये बॉल जो आहे एकमेकांच्या समोर लावलेले, तणाव नाही त्याच्यावरती, प्रॉपर अलाइन केलेले, फिक्स बाजू तुमची आउटलेटच्या साईडला घेतली आणि जी ऍडजस्टेबल बाजू आहे ते इनलेटच्या बाजूला घेतलं आणि प्रॉपरली तुम्ही युनियन नट, तुम्हाला स्पॅनरची गरज नाही, कोणताही जोरात टाईट करायची नाही. हँडल फिरवून बघा, हँडल इझिली फिरलं गेलं पाहिजे, खूपही ढिल्लं नको, खूपही टाईट नको. अशा रीतीने हातानेच तुम्ही युनियन नट टाईट करू शकता. अशा रीतीने प्रॉपर वॉलचं जर तुम्ही इन्स्टॉलेशन केलं तर त्याच्यामध्ये लिकेज होण्याचे
चान्सेस कोणतेच नाही. त्याच्यानंतर सबमेन वरती तुम्हाला ठिकठिकाणी ड्रिलने होल पाडावे लागतात, त्याच्यामध्ये छिद्र करून त्याच्यावरती ग्रोमेट जे आहे ते लावून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेकऑफ लावून, या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की ज्यावेळेला होल तुम्ही करतात त्यावेळेला ते होल तुमच्या हातामध्ये ज्यावेळेला ड्रिल असतं तर ते हात हालायला नको, थरथर नको व्हायला इकडे तिकडे हालून. इथे ड्रिल होते की ते ड्रिल नाहीये, पण ड्रिल तुमच्या हातात असेल तर ते तुम्ही तिथे हलवू नका जास्ती त्याच्यावरती. त्याच्यामुळे एक सरळ सोट होल होईल. त्याच्यानंतर त्याच्यावरती ग्रोमेट लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती अशा रीतीने टेक ऑफ लावू शकता. जर कदाचित एखादं होल चुकून कुठेतरी दुसऱ्या चुकीच्या ठिकाणी झालं तर तिथे तुम्हाला लावण्यासाठी ग्रोमेट प्लग पण मिळतात. ते ग्रोमेट प्लग उपलब्ध असतात, तिथे प्लग लावून तुम्ही प्लग करू शकता. योग्य जागी तुम्ही ती लॅटरल जे झाडाच्या ज्या सऱ्या आहेत किंवा जिथे तुम्हाला लावायची पॉलिट्यूब त्या पोझिशनला तुम्ही आणून लावा. त्याच्यानंतर ही इनलाईन किंवा पॉलिट्यूब तुम्ही बाहेर काढा. इनलाईन सहसा डायरेक्ट ग्रोमेट टेकअप वरून कमी बाहेर काढले जाते. पहिले पॉलिट्यूब बाहेर काढतो, जिथून झाडं तुमचे रांग सुरू होते तिथपासून आपण इनलाईन लावायला सुरुवात करतो किंवा तिथे पहिला ट्रिपर येतो. तर सुरुवातीला प्लेन पॉलिट्यूब येते बाहेर. तर ही जी पॉलिट्यूब पहिल्यांदा बाहेर येते त्यावेळेला तिला डायरेक्ट अशी मुडपून लावू नका, कारण ती सहसा ट्रेंच मध्ये असतो. तो ट्रेंच साधारणपणे 1.5 ते 2 फूट खालती असतो. बाहेर नळी आली की तिला डायरेक्ट अशी टर्न करून घ्यायचा प्रयत्न केला जातो. ती बऱ्याचदा जास्त टर्न झाली तर इथे फोल्ड होण्याचे चान्सेस असतात, मोडपली जाण्याची शक्यता असते, जिथून पाण्याचा प्रवाह तो अवरोध करू शकतो, पाण्याचा प्रवाह रोखू शकतो. तर सहसा त्याला लावण्याची पद्धत, एक तर इथे तुम्ही एल्बो लावा, एक छोटासा पॉली एल्बो असतो तो, ज्याच्यामुळे सरळ नळी वरती आडवी जाईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लॉसेस किंवा दबाव वगैरे आतमध्ये येणार नाही. नसेल तर तुम्ही सरळ ट्यूब बाहेर काढा, तिचा एक राऊंड फिरवा मोकळा असा, आणि मग तिला असं फिरवून या. जे ठिकाणी असं फिरवाल तिथे तुम्ही बांधून घ्या. त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं ताण किंवा मुडपणं किंवा फोल्डिंग होणं असं होणार नाही. आणि जिथून इनलाईन सुरू होईल किंवा जिथून तुमचा पहिला ट्रिपर सुरू होईल तिथून तुम्ही पॉली जॉइनर लावून तुम्ही पुढे नळ्या पुढे नेऊ शकता. सबमेन ज्या वेळेला लावतात तर परत सबमेन मध्ये मेनलाईन सारखं जावं, प्रॉपर डेप्थ हवं, तिथे खाली सॉफ्ट हवं, अणुपिचदार कोणताही पदार्थ नको, खाली दगड किंवा खिळा किंवा काही, आणि तिला प्रॉपर एका ठिकाणी लावा. ते ऍक्सेसिबल असला पाहिजे, साधारणपणे 1.5 ते 2 फूट अंतरावरती खालती असला पाहिजे. ट्रॅक्टर किंवा नांगर वगैरे फिरताना त्याच्यावरती दबाव येणार नाही किंवा तुटणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि सबमेनच्या शेवटी असतो सबमेनचा फ्लश वॉल्व. तर सबमेन फ्लश वॉल्व जो आहे मित्रांनो, तर पाईपलाईनच्या शेवटी, सबमेनच्या शेवटी हा फ्लश वॉल्व आपण लावतो. हा फ्लश वॉल्व पाईपलाईन मध्ये कोणती जी काही घाण येते, संचामध्ये येणारी घाण ही शेवटी पाईपलाईनच्या शेवटी जाऊन नेहमी बसते. सुरुवातीला तिथे जाऊन बसते, तिथून जर तुम्ही काढली नाही तर ती मध्ये जाणार. तर त्याच्यासाठी ती बाहेरून शेवटच्या टोकावरून बाहेर काढणं आवश्यक असतं. तर त्याच्यासाठी हा सबमेन फ्लश वॉल्व वापरला जातो. आणि हा सबमेन फ्लश वॉल्व वापरत असताना हा खूप उंचावरती लावू नये. म्हणजे अगदी 3 फूट 4 फूट असं वरती घेतला आणि उभ्याच मला फ्लश करायचं आहे असं करू नका. त्याला जास्तीत जास्त 6 इंच वरती काढा. म्हणजे काय तर 1.5 फूट खालती 6 इंच वरती, जास्तीत जास्त 1.5-2 फुटापेक्षा जास्त वरती ठेवू नका. कारण कधी कधी काय असतं की जे हेवी एखादा दगड आला आतमध्ये, तर त्या दगडाला तो उचलून बाहेर फेके इतकी ताकद शेवटी नसते. कारण सबमेन हा शेवटचा भाग आहे, ऑलरेडी तिथे प्रेशर कमी झालेलं असतं, दबाव कमी असतो, आणि तिथून त्या पाण्यामध्ये एवढी ताकद नसते की तो दगडाला किंवा मोठ्या कणांना तो बाहेर फेकू शकेल. म्हणून जेवढी छोटी सबमेन खालच्या बाजूला ठेवू आपण तेवढं आपल्याला इझी. अगदी जमिनीलगत एक 3-4 इंचाच्या अंतरावर की मॅक्झिमम 6 इंचाच्या अंतरावर ठेवून त्याला तुम्ही फ्लश करू शकता. तिथे चित्रात दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या मागे उभं राहून असं फिरवलं की त्याच्यातून पडणारं पाणी तुमच्या अंगावरून उडतं, या बाजूला उडेल आणि फ्लश होईल. सिस्टीम फ्लश करण्यासाठी सबमेन फ्लश वॉल्व योग्य ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि परत यालाही हा पीव्हीसीचा पार्ट आहे, त्याच्यामुळे यालाही काही गनी बॅग किंवा काहीतरी लावून त्याला प्रॉपरली क्लोज करणं आवश्यक आहे. आणि याच्यात नंतर मग सर्वात शेवटी येते इनलाईन किंवा पॉलिट्यूब, ज्याच्यावरती तुम्ही ड्रिपर लावणार त्या गोष्टी. तर इनलाईन ज्या वेळेला तुम्ही अंतरतात, इनलाईन असेल किंवा पॉलिट्यूब असेल, त्यावेळेला या नळ्या तुम्ही अंतरतात. तर नळ्या अंतरण्यासाठी तुम्ही 2 प्रकारे अंतरू शकतात. एक कन्व्हेन्शनली काय करतात की 2 माणसं, एक जण ते बंडल उलगडत जातो आणि एक जण नळी ज्याच्यातला पीळ काढत पुढे फिरवत पुढे नेतो. त्या दोघांमध्ये प्रॉपर सिंक्रोनी तालमेल होणं असणं आवश्यक आहे. नाहीतर एक जण ओढतोय, एका जणाकडून होत नाहीये
असं नको व्हायला, नाही तर मग फोल्ड होतात. एक जण जोरात चाललाय पुढे आणि इकडून काढता येत नाही, तर मग ट्यूब मध्ये फोल्ड व्हायला लागतात. तर तसं नको व्हायला, आणि हे टाळण्यासाठी प्रॉपर वाइंडर वापरणं आवश्यक आहे. वाइंडर वरती काय असतं, बंडल तुम्ही चढवून देतात आणि सहज सरळ सोड तुम्ही बंडल सहजरित्या बाहेर ओढायला सुरुवात करतात. त्याच्यावरती कोणताही ताण येत नाही, ओढाताण होत नाही, फोल्डिंग होत नाही, काही होत नाही. वाइंडर तुम्ही वापरणं जास्तीत जास्त योग्य आहे इनलाईनच्या किंवा पॉलिट्यूबला अंथरण्यासाठी. आणि वाइंडरमुळे दुसरा एक फायदा होतो, जसं तुम्ही टर्बो एक्सेल सारखा जर ड्रिपरचा विचार केला, आता हा टर्बो ॲक्युराचा ड्रिपर आहे किंवा टर्बो एक्सेलचा ड्रिपर आहे, स्ट्रीप ड्रिपर याला म्हणतो, पट्टी ड्रिपर. तर ड्रिपर ज्यावेळेला चोक होतो, तर चोक कसा होतो याचा तुम्ही विचार करा. ड्रिपर चोक कसा होतो, पाण्यामध्ये क्षार असतात, पाण्यामध्ये क्षारातमध्ये बसले ड्रिपर मध्ये तर चोक होऊ शकतो, ही एक बाब झाली. दुसरं, पाण्यामध्ये बारीक माती येते, ती किती फिल्टर तुमचं चांगलं असतं तरी कधी कधी ती सटकते, कारण ती अगदी क्ले पार्टिकल 5 मायक्रॉन 7 मायक्रॉनचे 10 मायक्रॉनचे असे असतात. ते फिल्टर मधून बाहेर आले, पाण्यातून आले, नळीमध्ये ज्यावेळेला पाणी संथ होतं किंवा ज्यावेळेला संच तुम्ही बंद करतात त्यावेळेला ते खालती बसायला सुरुवात करतात. ते क्षाराबरोबर मिक्स होतात आणि ते तिथे स्केलिंग करतात किंवा हार्ड होतात. आता जर हे ड्रिपर खालच्या बाजूला असलं तर काय होईल की ज्यावेळेला संच बंद करतात त्यावेळेला हे सगळं त्या ड्रिपर वरती बसेल. माती, क्षाराचं जे लेअर आहे, पापुद्रा, हे सगळं ड्रिपर वरती बसेल. ड्रिपरचं जे फिल्टर आहे ते चोकून जाईल. आतमध्ये येण्याचा दरवाजाच बंद जर झाला तर आतमधलं ड्रिपर किती स्वच्छ असला तरी काही उपयोग नाही, ड्रिपर तुमचा चोकच झाल्यासारखा होईल, पाणी बाहेर येणार नाही. तर त्याच्यासाठी जर तुम्ही ड्रिपर वरच्या बाजूला जर ठेवलं तर तुमचे चोकिंगचे, क्लॉगिंगचे, मेंटेनन्सचे बरेचसे प्रॉब्लेम तिथेच कमी होतील. कारण पाणी ज्यावेळेला तुम्ही संच ज्यावेळेला बंद करतात तर पाणी नळीमध्ये भरून राहत नाही, ते पाण्याची लेवल थोडीशी खालती येते, म्हणजे ड्रिपर पासून पाण्याचा संपर्क सुटतो. पाण्यामध्ये जे काही सेटल होतात, मातीचे कण, रेतीचे कण, क्षार, हे सगळे खालच्या बाजूला येतात, ड्रिपर वरती होत नाही. त्याच्यामुळे ड्रिपरचं चोकिंगचं प्रमाण कमी होतं. पण हे ड्रिपर वरच्या बाजूला ठेवणं मॅन्युअली जेव्हा हाताने तुम्ही नळी अंतरत असतात त्यावेळेला शक्य नाही, कारण ती नळी तर फिरत असते गोल गोल, कधी ड्रिपर वरती जाईल, कधी ड्रिपर खालती येईल. तर असं करताना जर तुम्ही वाइंडर वापरलं प्रॉपर, तर वाइंडर वापरताना तुम्ही ड्रिपर वरच्या बाजूला धराल आणि त्या तसंच ओढत नेला तर सगळे ड्रिपर वरच्या बाजूला असतील, जास्तीत जास्त ड्रिपर वरच्या बाजूला येतील. त्याच्यामुळे तुमचं क्लॉगिंगचं, चोकिंगचं प्रमाण कमी होईल. त्याच्यानंतर इनलाईन अंथरताना ओढू नका, तिला जोरात ओढली असं न करता प्रॉपर तिला हलक्या हाताने ओढून सरळ अंथरा. शेवटच्या टोकाला तिला एक तर लोखंडी असेल, सळी असेल किंवा लाकडी खुंटा असेल तो मारून त्याला बांधून द्या. आणि का बांधायचं याचं कारण तुम्हाला सांगतो. मगाशी आपण बोललो होतो की उन्हामुळे किंवा तापमानामुळे कोणत्याही मटेरियलचं आकुंचन प्रसरण होतं. जसं पाईपलाईनचं होतं तसंच इनलाईनचं होईल किंवा ट्युबिंगचं होईल कोणत्याही. तर ती ट्युबिंग आकुंचन किंवा प्रसरण पावते उन्हामुळे, तर ज्यावेळेला ती प्रसरण पावते त्यावेळेला तो ड्रिपर जो इथे असतो तो थोडासा सरकतो 2 इंच 3 इंच, परत तो संध्याकाळी रात्री थंड झाल्यानंतर जागेवर येतो. तर हे त्याचं सरकणं चालू असतं. पण हे ज्यावेळेला तुमचं थोडंफार सरकलं आणि तुमचं क्रॉप मोठं असेल तर 3-4 इंच सरकून काही प्रॉब्लेम येत नाही एवढा. पण ज्यावेळेला जसं प्री मान्सून कॉटन आहे आणि ऊन भरपूर भयंकर आहे आणि तो कॉटन छोटासा आहे आणि तिथेच पाणी गळणं आवश्यक आहे, अशा वेळेला ते सरकणं परवडत नाही, कारण 3-4 इंच दूर चालला गेलं तर ते रूट झोनच्या बाहेर निघून गेलं. तर अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही तो लाईन सरळ ताणून बांधलेली आहे त्यावेळेला आकुंचन प्रसरणाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. दुसरं महत्वाचं, लाईन जर ताणून बांधलेली तर ती अशी वाकडी तिकडे बेडवरून खालती वरती जायला लागते, जिला स्नेकिंग म्हणतो आपण, सापासारखी अशी जाते ती. तर ती स्नेकिंग जर झालं तर त्याचं मगाशी आपण सुरुवातीलाच बघितलं की ड्रिपर जिथे पडेल तिथे त्याचा तो वेटिंग एरिया तयार करतो. म्हणजे बेडच्या असं खालच्या बाजूने ट्युबिंग चालली आहे आणि वरतून परत दुसऱ्या बाजूला खालती उतरली आहे, तर तो खालच्या बाजूचा ड्रिपर तिथे वेटिंग एरिया तयार करेल आणि तो तिथले क्षार ढकलेल मुळांकडे ढकलून देईल, तिथलं क्षार बाहेर काढेल आणि मुळांकडे ढकलेल, मुळांमध्ये क्षार आणून ठेवेल. त्याच्यामुळे काय होईल, ठिबक सिंचनाचा फायदा न होता कदाचित तुम्हाला तोट्यासारखं जाणवायला लागेल. तर तसं न होऊ म्हणून ते प्रॉपर ठिकाणी, योग्य याच्या ठिकाणी ते ताणून व्यवस्थित सरळ इनलाईन अंथरली गेली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने तुम्ही म्हणजे फिल्टरचं इन्स्टॉलेशन पंपापासून बघितलं, पंप स्टेबल सपोर्ट वरती हवा, प्रॉपर हवा, फिल्टर जे आहे ते पण स्टेबल सपोर्ट वरती हवं. स्क्रीन फिल्टर जर असेल तरी त्याच्या इनलेट आउटलेटला तुम्ही काहीतरी खालून सपोर्ट द्या ज्याच्यावरती तो हलणार नाही, स्थिर राहील. सँड फिल्टर तर तुम्ही ओट्यावरतीच ठेवा व्यवस्थित चांगल्या. फर्टिलायझर टँक वगैरे असेल तर त्याचं इन्स्टॉलेशन बघितलं. वेंचुरी कशी निवडावी याच्याबद्दल आपण चर्चा केली. मेन लाईनचं इन्स्टॉलेशन बद्दल बरीच विस्तृतपणे चर्चा केली. सॉल्व्हंट सिमेंट कसं लावावं, सबमेनचा वॉल, फ्लश वॉल,
आणि जोडणी कशी केली जाते त्याच्याबद्दल आपण बोललो. आता हे सगळा संच उभारल्यानंतर संच चालू करण्याच्या आधी कोणतीही लॅटरल बंद करू नका, कोणताही गड्डा जो आहे तो बंद करू नका. संच सगळ्या ट्यूबिंग उघड्या ठेवा, फ्लशवॉल उघडा ठेवा. सँड फिल्टर पहिले ब्लॅक वॉश करून घ्या जर सँड फिल्टर तुम्ही वापरत असाल तर, कारण बऱ्याचदा काय असतं की रेती 10 ठिकाणी उतरचढ होते तिच्या पोत्यांची, आदळआपट होते. ते बारीक रेतीचे कण हळूहळू तुटतात काही कण आणि त्याची पावडर होऊन जाते. ती पावडर पहिले फ्लश करून बाहेर काढणं आवश्यक असतं. तर सँड फिल्टर जर लावणार असाल तर त्याचं फ्लशिंग करून घ्या आणि संच पहिले पूर्णपणे फ्लश करा, कारण जोडणी करताना काही मातीमध्ये आलेले असेल, काही कचरा असेल तर तो सगळा निघून जाईल बाहेर. आणि फ्लशिंग झाल्यानंतर संच बंद करा आणि मग तुम्ही नियमितपणे संच प्रॉपरली वापरू शकतात. तर मित्रांनो, हे होतं पूर्णपणे ठिबक सिंचनाचं जे काही उभारणी आहे याच्याबद्दल आपण आज बोललो. मला खात्री आहे कदाचित आपल्याला हे माझं जे काही सांगणं आहे ते आवडलंच असणार. तुम्हाला कोणत्याही शंका असतील तर कॉमेंटच्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही कॉमेंट्स करा. जास्तीत जास्त कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. केवळ जे जैन इरिगेशनचे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत नाही, जे जैन इरिगेशन सोडून दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे ग्राहक असले तरी ठिबक सिंचन हा महत्वाचा आहे. आमचा उद्देश लोकांचं पाणी वाचवणं आहे. आमचा उद्देश देशाचं भवितव्य सुधारवणं आहे. आमचा उद्देश आपलं उत्पादन वाढवणं आहे. ते कोणत्याही ठिबक सिंचन कंपनीचं तुम्ही जर ठिबक सिंचन वापरत असाल, कारण बाजारात आज 60% 70% जैनचेच असणार डेफिनेटली, पण उरलेले 30-40% पर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचणं आवश्यक आहे. त्यांनी सुद्धा प्रॉपर चांगल्या रीतीने संचाचं उभारणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. सगळ्यांना फायदा झाला, तुमचा ठिबक सिंचन सफलपणे चालला तर निश्चितपणे याचा फायदा आम्हाला देखील होणार, कारण आमचा संच चांगला चाललाय असा आम्हाला अभिमानास्पद वाटत राहील नेहमी. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आज थांबतो. उद्याला परत मी भेटणार आहे एका महत्वपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी, तो म्हणजे ठिबक सिंचनामध्ये मेंटेनन्स कसा करावा. कारण उभारणी तर तुम्ही केली, मटेरियल चांगलं होतं, डिझाईन चांगलं होतं, उभारणी पण आता व्यवस्थित झाली. आता संचाचं प्रॉपर ऑपरेशन कसं करायचं आणि मेंटेनन्स कसं करणं आवश्यक आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत उद्याला. कारण मेंटेनन्स मध्ये अनेक प्रकार आहेत. अतिशय महत्वाचा सेक्शन आहे, तुम्ही जरूर अटेंड करा. तुमचे जे कोणी मित्र असतील, अजून किसान बंधू असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. उद्याच्या सेक्शन मध्ये त्यांना निश्चितपणे ही माहिती अतिशय साध्या सरळ सोप्या शब्दांमध्ये सांगेल. कोणतेही गणित मी सांगणार त्याच्यातही, कारण गणित सांगितले नाही तर लोकांना वाटतं की हे काहीतरी साध्या सरळ सांगतायत. गणित सगळे सांगेल, प्रॉपर टेक्निक सांगेल, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अशा ट्रिक्स सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंट, क्लोरीन ट्रीटमेंट केव्हा करायची, कशी करायची, कशी सहज रीतीने करता येऊ शकते याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. तर उद्याला जरूर 4 वाजता, उद्याला संध्याकाळी, उद्या तर रविवार आहे, सोमवारी संध्याकाळी 4 वाजता तुम्ही जरूर अटेंड करा. फेसबुक लाईव्ह वरती जरूर शेअर करा. तुमच्या कॉमेंट्स मला अपेक्षित आहे. चांगल्या कॉमेंट्स येऊ द्या, त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचे सजेशन्स येऊ द्या की तुम्हाला हा वेबिनार कसा वाटला, याच्यातून तुमच्यापर्यंत जे काही मला माहिती पोहोचवायची होती ती पोहोचवू शकलो का मी. माझं काही चुकत असेल तर निश्चितपणे तिथे लिहा, ज्याच्यामुळे आम्हाला देखील सुधारण्याची संधी मिळेल. आमच्या उत्पादनाबद्दल किंवा इतरही कोणत्या काही सजेशन्स तुम्हाला असतील की ज्याच्यामुळे आम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करू शकू, तर ते देखील जरूर लिहा मित्रांनो. आणि एवढं बोलून मी आपली आता रजा घेतो. धन्यवाद, थँक्यू. तुमच्या सूचना आता येतातच आहे माझ्याजवळ. आतापर्यंत मी बघितलेलं नाही, पण आता जरूर मी सगळ्या सूचना बघतो आणि कदाचित पुढच्या 1-2 तासामध्ये या सूचनांची तुम्हाला उत्तरं देखील मिळतील. ज्या कॉमेंट्स तुम्ही केलेल्या आहेत त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करूया. तर अजूनही काही सूचना कॉमेंट्स असतील तर जरूर माझ्याशी संपर्क करा. माझा मोबाईल नंबर जे फेसबुक लाईव्हचं आम्ही जे सर्क्युलेट केलेलं आहे तिथे खाली मोबाईल नंबर माझा दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव हजर आहोत आणि आपल्याला सेवा देण्यामध्ये मला अतिशय आनंद आहे. सगळ्या कंपनीतल्या आमच्या सगळ्या एम्प्लॉईजलाच अतिशय आनंद होत असतो. जैन इरिगेशनची सर्वात मोठी ताकद काय, तर आपली सेवा करण्यात आम्हाला होणारा आनंद, हीच आमची ताकद आहे. तर धन्यवाद मित्रांनो. उद्याला सोमवारी आपण जरूर 4 वाजता भेटूया महत्वाच्या सेक्शन बद्दल बोलण्यासाठी, ड्रीप इरिगेशन सिस्टमचं मेंटेनन्स कशा रीतीने करावं. धन्यवाद. चालू